नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन शिंदे, जिओग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्या समोर एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहे, एक नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहे। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे 30 एप्रिल जी तुमची सगळ्यात टार्गेट एग्जाम तुम्ही सध्याला जी केलेली आहे 30 एप्रिल पूर्व परीक्षा संयुक्त गट ब आणि गट क, बरोबर ना। ती परीक्षा तुम्ही एकदम चांगल्या मार्काने पास व्हावं, बरोबर ना, चांगले मार्क घेऊन पूर्व परीक्षा पास व्हावं हे तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला हातभार लावणार आहे भूगोल विषयाच्या सीरीज मध्ये, बरोबर ना। मग आता या भूगोल विषयाची संभाव्य प्रश्न सीरीज एक्झाम ओरिएंटेड प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे आणि ह्या परीक्षेमध्ये जे काही मी प्रश्न सेट केलेले आहेत प्रत्येक पेपर मध्ये, तर त्या एक पेपर असे जवळजवळ मी 12 पेपर तुम्हाला संभाव्य प्रश्न सीरीजचे इथून पुढे घेणार आहे। 30 एप्रिलच्या एग्जाम पर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपले YouTube चॅनल जे आहे जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे सबस्क्राइब करून ठेवा, कारण का व्हिडिओ पडला की पहिल्या सुरुवातीला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं। आणि जे मी प्रश्न सेट केलेले आहेत, जे 15 प्रश्न घेतलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे भूगोलला 15 क्वेश्चन विचारले जातात, 15 मार्क आहे पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला सुद्धा आता 15 मार्क आहेत। मग 15 प्रश्न तुम्हाला कोणत्या स्वरूपात असणार आहेत असे सगळे टॉपिक महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोल हे मी तशा टाइपचे सेट केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सगळ्या टॉपिकला याचा फायदा होणार आहे, रिव्हिजन होणार आहे आणि एकदम एग्जाम ओरिएंटेड आपण प्रश्न जे आहेत ते घेतलेले आहेत। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस सुद्धा आपण कंबाईन पूर्व परीक्षेला संभाव्य प्रश्न सीरीज टाकलेली होती। त्यावेळेस आपण जवळजवळ 8 क्वेश्चन पेपर घेतलेले होते आणि त्याचा फायदा जे होता ते तुम्हाला म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना झाला होता, तसा मला फोन पण तुम्ही करून सांगितलं होतं, बरोबर ना। बरोबर, तर आता आपण 30 एप्रिलच्या टार्गेट तुमची कंबाईन पूर्व परीक्षा जी आहे त्या परीक्षेला अनुसरून आपण एक सीरीज चालू केलीत आहेत, त्याला आपण महाप्रश्न मालिका, ओके, हे नाव दिलेलं आहे। महाप्रश्न सीरीज जी आहे याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला शेवट लेक्चर जे आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं आहे आणि लेक्चर आवडल्यावर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण काय करायचे तुम्ही बघून झाल्याच्या नंतर शेअर करायचे। ठीक आहे, चला तर भेटूया लगेच। आपण पहिला प्रश्न जो आहे 30 एप्रिल टार्गेट एग्जामचा पहिला प्रश्न बघा। क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्याला, बरोबर, महाराष्ट्राच्या वायव्येला कोणतं राज्य आहे? गुजरात राज्य आहे। मग महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्याची करा, इथं गुजरात राज्याची सीमा लागत असून, आपल्या महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्याची सीमा लागत असून महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील, पालघरची सीमा पण गुजरातला लागते, पालघर जिल्ह्यातील कोणत्या 2 तालुक्यांची सीमा ही गुजरात राज्याला लागते? बघा, कारण का याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन जे आहे, ओके, STI 2018च्या मुख्य परीक्षेला तुम्हाला गडचिरोली मधले जे जिल्हे होते, ओके, गडचिरोली मधले अहेरी आणि सिरोंचा हे 2 जिल्हे तुम्हाला आयोगाने STI मुख्य परीक्षेला विचारलेले होते। त्याच्यानंतर आताच तुम्हाला MPSC ने एक क्वेश्चन विचारला होता, ओके, कोणता की देगलूर, बरोबर ना, देगलूरची सीमा कोणत्या 2 राज्यांना लागलेली आहे, बरोबर। त्याच्यानंतर एक क्वेश्चन ह्याच्या अगोदर विचारला होता शहादा तालुक्यावरती, ओके, आपल्या नंदुरबार जिल्ह्यातला शहादा तालुका आहे, या शहादा तालुक्याच्या सीमा कोणत्या 2 राज्यांना लागतात हाही आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे। ठीक आहे, चला, त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात तालुक्यांच्या म्हणजे राजकीय भूगोल मधला हा टॉपिक आहे, लक्षात राहू द्या। आपला पहिला महाराष्ट्राचा भूगोल जो आहे राजकीय भूगोल, या राजकीय भूगोलवरती एक क्वेश्चन मी काढलाय आणि राजकीय भूगोल मध्ये नुसतं जिल्ह्यावरच नाही तर तालुक्यावर आता MPSC येऊन ठपलंय, बरोबर ना। तर तालुक्याची सीमा कोणत्या राज्यांना लागतात वगैरे, कोणत्या तालुक्यांची लागते बाहेरच्या राज्यांना, किती तालुक्यांची लागतात, अशा टाइपचे प्रश्न येणाऱ्या काळात येणार आहेत। म्हणून तुम्हाला हा पहिला प्रश्न, महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्याची सीमा लागत असून महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील कोणत्या 2 तालुक्यांची सीमा ही गुजरातला लागते असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, सपोज हे आपलं महाराष्ट्राचा नकाशा आहे। इथं तुम्हाला जर बघितलं, हा जो वरचा जो भाग आहे ना, इथं सीमा आहे तुम्हाला तळासरी, कोणाची आहे? तळासरीची सीमा आहे। आणि हा जो इथलचा जो पॉइंट आहे हा आहे जव्हार, कोणता तालुका आहे? जव्हार तालुक्याची सीमा आहे। आणि या इथलच्या जर भागात जर बघितलं तर इथं तुम्हाला डहाणूची सीमा आहे, कोणाची? डहाणू।
मग आता तुम्हाला विचारलंय की इथं गुजरात राज्य आहे, बरोबर ना, महाराष्ट्राच्या वायव्येला हे गुजरात राज्य आहे. मग गुजरात राज्याला सीमा कुणाची लागते रे? पहिली नंदुरबारची सीमा लागते, त्याच्यानंतर हे धुळ्याची सीमा लागते, ओके, त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्याची सीमा लागते आणि त्याच्यानंतर इथं पालघर जिल्ह्याची सीमा लागते, बरोबर ना. आणि इथं जो आहे आपला इथं दादर नगर हवेली आणि त्याच्यानंतर दीव आणि दमण, ओके, हे इथलचा जो भाग आहे हे दादर नगर आणि दीव दमण आहे. लक्षात राहू द्या. मग गुजरात राज्यातले दोन असे म्हणजे गुजरात राज्याला महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या 2 तालुक्यांची सीमा तुम्हाला विचारली आहे. तर इथं तुम्हाला लक्षात आलं की ह्या तळासरीची सीमा जी आहे ती गुजरातला लागते आणि इकडच्या साईडने म्हणजे ही सगळी सीमा इथपर्यंत सीमा जी आहे, इथून ही सगळी सीमा इथपासूनची ती गुजरात राज्याला लागते, बरोबर. म्हणजे या साईडचा जव्हार जिल्हा, ओके, जव्हार जिल्हा तळासरी प्लस जव्हार, ओके, तळासरी प्लस जव्हार या 2 तालुक्यांच्या ज्या सीमा आहेत या कुणाला लागतात? गुजरातला लागतात. लक्षात राहू द्या. तसंच तुम्हाला पालघरच्या नंतर इथं तुम्हाला जो आहे नाशिक आहे, मग त्र्यंबकेश्वर असेल, पेठ असेल, ओके, असे तुम्हाला इथं बरेचशा तालुक्यांच्या सीमा हे तुम्हाला मी आपण तुम्ही यूट्यूबवरती राजकीय भूगोल किंवा नैसर्गिक सीमा आणि राजकीय सीमा हा टॉपिक तुम्ही बघून घ्या, किंवा ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला एकदम डीपमध्ये शिकवलंय. ह्या टॉपिकवर कुणीच इथपर्यंत गेलेलं नाहीये, तिथपर्यंत तुम्हाला मी शिकवलं एवढं डीपमध्ये, सगळे तालुके शिकवले, ठीक आहे. तर इथं तुम्हाला गुजरात राज्याला कोणाची सीमा लागते? मग तळासरी आणि त्याच्यानंतर जव्हार. आता काही ठिकाणी तुम्हाला तलासरी असंही नाव वाचण्यात आलेलं असेल किंवा तुम्हाला तळासरी, ओके, तळासरी असंही नाव वाचण्यात आलेलं असेल. तर तळासरी किंवा तलासरी लक्षात राहू द्या. तर तलासरीची आणि जव्हारची सीमा जी आहे ती गुजरातला लागते, बरोबर ना. मग इथं तुमचा प्रश्न काय आहे? इथं ऑप्शन मध्ये दिले तळासरी, त्याच्यानंतर डहाणू. आता डहाणू तर खाली आलेला आहे, बरोबर ना, तळासरीच्या खाली डहाणू आहे म्हणून डहाणू लागणार नाहीये, बरोबर ना. इथं तळासरी वरती लागते बघा इथं. त्याच्यानंतर बघा इथं तळासरी आणि त्याच्यानंतर जव्हार ऑप्शन दिलेला आहे. डहाणू परत एकदा तळासरीच्या खाली आहे, जव्हार इकडे साईडला आहे म्हणून इथं डहाणू आहे, म्हणून हे उत्तर नाहीये, बरोबर ना. इथं तळासरी आणि जव्हार हे दिलेलं आहे, इथं तळासरी आणि डहाणू हे नाहीये. आणि मोखाडा जो आहे, मोखाडा जर घेतला सपोज बघा, हा तुमचा जर पालघरचा जर नकाशा काढला तर इथं सगळ्यात तळासरी आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर सगळ्यात उत्तरेला इथं तुमचा जो आहे तो कोणता आहे? डहाणू आहे. इकडे साईडला जव्हार आहे, परत ह्याच्या साईडला इकडे जो आहे तो कोणता आहे? मोखाडा आहे, तिकडे इकडच्या साईडला. म्हणून तुम्हाला जर इथं प्रश्न विचारलेला आहे गुजरात राज्याला कोणत्या 2 तालुक्यांच्या सीमा लागतात पालघर जिल्ह्यामधल्या, तर तुमचं उत्तर जे आहे ते तळासरी आणि त्याच्यानंतर जव्हार ह्या 2ची सीमा तुम्हाला सांगायची आहे. नीट लक्षात राहू द्या. इथं तुम्हाला ओके मी नकाशामध्ये दाखवतो, हां इकडे लक्ष द्या, कारण का ह्याच्यानंतर तुम्हाला जर उद्या जर प्रश्न विचारले इथालचे जर तुम्हाला मिळाले तर कोणता आहे? तळासरी, ओके, तळासरी आणि त्याच्यानंतर इथलचा आहे जव्हार, ओके, जव्हार. या 2ची सीमा जी आहे ती कुणाला लागली रे? तर ती लागली आहे गुजरात राज्याला. कुणाला लागली? गुजरात, ओके, गुजरात राज्याला लागते. आता ह्याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं तर हे बघा इथं जो आहे ना, इथं असा तालुका जो आहे, इथं तालुका आहे तुमचा शहादा. कोणता आहे? शहादा. आणि इथलचा जो आहे इथं आहे धडगाव, ओके. याला धारणी तुम्ही म्हणू, आपलं काय अक्राणी म्हणू शकता, अक्राणी, ओके. अक्राणी टेकड्या सगळ्यांना माहिती आहे. धडगाव जे आहे त्याला दुसरं नाव काय आहे? अक्राणी. ह्या दोघांची 2 तालुक्यांची सीमा गुजरातला लागते. कोणत्या जिल्ह्यातल्या? नंदुरबार जिल्ह्यामधले धडगाव आणि शहादा या 2 तालुक्यांच्या सीमा ह्या गुजरातला लागतात. आणि हेच 2 तालुके आहेत ज्यांची सीमा जी आहे ती कुणाला लागती आहे? इकडं मध्य प्रदेशला लागते. लक्षात राहू द्या. बघा येणाऱ्या काळात हे क्वेश्चन असणार आहेत, त्याच्यामुळे याच्याकडे नीट लक्ष द्या. लक्षात आलं का? धडगाव म्हणजेच अक्राणी आणि शहादा या 2 तालुक्यांच्या सीमा इकडं मध्य प्रदेशला पण ह्या दोन्ही तालुक्याच्या लागतात, इकडेच तुम्हाला गुजरातला पण लागतात. आलं लक्षात? मी हे का सांगतोय? कारण का तुम्हाला इथलचा जो देगलूर आहे नांदेड मधला, या देगलूरची सीमा तुम्हाला आता एमपीएससीने विचारलेली होती. इकडे कुणाला लागते रे? तेलंगणाला, ओके, यस, तेलंगणा. आणि इकडे कुणाला लागते? इकडे लागते कर्नाटकला. लक्षात राहू द्या,
ओके, म्हणजे इथं जसं आयोगाने प्रश्न विचारलाय सेम ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला उद्या इथं नंदुरबारमध्ये विचारला जाऊ शकतो, पालघरमध्ये विचारला जाऊ शकतो. आता इथं दादर नगर हवेली आहे. कोणता आहे इथं? दादर नगर, त्याच्यानंतर हवेली, दीव दमण. यांना जर तुम्हाला जर सीमा विचारला, या केंद्रशासित प्रदेशाला जर सीमा विचारल्या तर यांना तुम्हाला तळासरीची तर लागतीये. यस, पहिला तालुका तळासरी. त्याच्यानंतर अजून कोणाची लागतीये तर तुम्हाला इथं डहाणूची लागतीये. ओके, कोणाची लागतीये? डहाणूची. आणि त्याच्यानंतर अजून कोणाची लागतीये तर इथं तिसरा तो म्हणजे आहे कोणता आहे? जव्हार. ओके, म्हणजे जर तुम्हाला दादर नगर हवेली दीव दमण या केंद्रशासित प्रदेशाला जर महाराष्ट्रातल्या तालुक्यांच्या सीमा विचारल्या पालघर मधल्या तर तळासरी, डहाणू आणि त्याच्यानंतर जव्हार. आणि गुजरात राज्याला पालघर मधल्या विचारलं तर तळासरी आणि जव्हार. त्याच्यानंतर इकडं मध्य प्रदेशला जर विचारले तुम्हाला धडगाव / अक्राणी आणि शहादा याची सीमा मध्य प्रदेशला लागते. या दोन्ही तालुक्यांची सीमा गुजरातला लागते. बरोबर. त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये तुम्हाला सालकेसा. ओके, सालकेसा हे एक असा तालुका आहे, सालकेसा एक असा तालुका आहे ज्याची सीमा इकडे मध्य प्रदेशला पण लागती आहे. आणि त्याच्यानंतर इकडे कुणाला लागतीये? छत्तीसगड. ओके, इकडे कोणतं राज्य आहे? छत्तीसगडला सुद्धा लागती आहे. बरोबर. त्याच्यानंतर इथं तुम्हाला अहेरी असा तालुका आहे. कोणता? अहेरी. आणि त्याच्यानंतर खालचा सिरोंचा. ओके, हे दोन तालुके असे आहेत. या दोघांची पण सीमा कुणाला लागते? छत्तीसगडला. आणि या दोघांची पण सीमा इकडे कुणाला लागते आहे? तेलंगणाला लागते. बघा, नीट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर देगलूरची सीमा तेलंगणाला, कर्नाटकला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इथं तुम्हाला एक कोणता तालुका आहे? दोडामार्ग. ओके, दोडामार्ग तालुक्याची सीमा याला इकडं गोव्याला पण लागती आहे आणि इकडं तुम्हाला कर्नाटकला सुद्धा लागती आहे. बघा, खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. IMP माहिती ही याच्यावर तुम्हाला 100% येणाऱ्या काळात प्रश्न विचारतील. मग असे किती तालुके आहेत ज्यांच्या सीमा बाहेरच्या एकापेक्षा 2 राज्यांना लागतात? किंवा महाराष्ट्रातले असे किती तालुके आहेत? सपोज 1 2 3 4 त्याच्यानंतर 5 6 7 1 त्याच्यानंतर 2 3 4 5 6 7 8 आणि 9. बघा, लक्षात राहू द्या, 9 तालुके असे महाराष्ट्रात आहेत ज्यांच्या सीमा बाहेरील 2 राज्यांना लागतायत. काय म्हटलं मी? बाहेरील 2 राज्यांना सीमा लागतात असे महाराष्ट्रात 9 तालुके सांगायचे. तर नीट लक्षात राहू द्या. 9 तालुके कोणते? तळासरी, जव्हार, त्याच्यानंतर धडगाव, शहादा, त्याच्यानंतर सालकेसा, अहेरी, शिरोंचा, देगलूर आणि दोडामार्ग. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 तालुके नीट लक्षात राहू द्या. IMP माहिती येणाऱ्या काळात तुम्हाला यांच्यावरती प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. आलं का लक्षात? हा, ठीक आहे. आणि हे तुम्ही सर्वांनी मला फोन करून सांगितलं, मेसेज करून सांगितलं की सर संभाव्य प्रश्न सिरीज चालू करा. तुमच्या रिक्वेस्टला मान देऊन मी आज तुम्हाला पहिला पेपर घेऊन तुमच्या समोर आलेला आहे. असे तुम्हाला 10 ते 12 प्रश्नपत्रिका आपण घेणार आहेत. आणि मागच्या वेळेसच्या तुलनेत यावेळेस आपण लवकर संभाव्य प्रश्न सिरीज चालू केलेली आहे. ठीक आहे ना? हा, चला घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आपण काय आता बघूया. क्वेश्चन नंबर 2. खालीलपैकी अचूक विधाने निवडा. प्रश्न नीट वाचत जा कधी पण. अचूक, आता बघा इथं जर हात ठेवला आपण काय दिसतंय? चूक. आणि अचूक म्हणजे, आता चूक म्हणजे चूकच, आणि अचूक म्हणजे अचूक विधाने निवडायचे. याचा अर्थ तुम्हाला बरोबर विधाने निवडायचे. हे जर झालं क्लिअर अनालिसिस झालं. पहिला अविधाने. महाराष्ट्राचे कांदळवन वृक्ष म्हणून सफेद चिंपी या वृक्षाला, लक्षात राहू द्या, कोणत्या वृक्षाला म्हणतोय ते? सफेद चिंपी या वृक्षाला घोषित करण्यात आलेलं आहे. बघा, हे घोषित कधी केलेलं आहे? हे तुम्हाला 8 ऑगस्ट, ओके, 8 ऑगस्ट 2020 ला हे घोषित करण्यात आलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ 2020 आहे. याचा अर्थ आपले आदरणीय शिवसेनेचे त्यावेळेस जे काही उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. बरोबर. 8 ऑगस्ट 2020 ला घोषित केलंय काय? महाराष्ट्राचे कांदळवन. लक्षात, आता इथं एक गोष्ट अजून एक लक्षात राहू द्या. कांदळवन जे आहे हे खारफुटीच्या वनातले वृक्ष आहेत. कुठलच्या? एक सेकंद. खारफुटीची जे वन आहेत, खारफुटीच्या वनामध्ये, प्रश्न नीट ऐका बरं का. बघा, खारफुटीच्या वनामध्ये जे आहेत ना, सगळ्यात जास्त वृक्ष कोणता आढळत होता रे?
खारफुटीच्या वनामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त वृक्ष जो होता, इकडे लक्ष द्या, सगळ्यात जास्त वृक्ष कांदळ होता. कोणता होता? कांदळ हा वृक्ष खारफुटीच्या वनामध्ये सर्वात जास्त आहे. काय म्हणलं मी? सर्वात जास्त आढळतो. कांदळ वनामध्ये सर्वात जास्त वृक्ष कोणता आढळतो? आपलं सॉरी, खारफुटीच्या वनामध्ये सर्वात जास्त वृक्ष कोणता आढळतो? कांदळ. म्हणून खारफुटीच्या वनांना काय म्हणतात? कांदळ वन म्हणतात. हे नीट समजून घ्या. खारफुटीच्या वनामध्ये कांदळ वृक्ष जास्त प्रमाणात आढळतो, म्हणून खारफुटीच्या वनांना कांदळ वने असे म्हणतात. आता प्रश्न काय आहे? महाराष्ट्राचे कांदळ वन वृक्ष म्हणून, आता त्या कांदळ वनातला वनवृक्ष म्हणून, वनवृक्ष लक्षात राहू द्या, हे खूप महत्वाचा शब्द आहे. वनवृक्ष म्हणून कोणत्या वृक्षाला दिले? आता महाराष्ट्राचा वन म्हणजे महाराष्ट्राचा वृक्ष, महाराष्ट्राचा राज्य प्राणी, महाराष्ट्राचा राज्य वृक्ष असं नाही का जाहीर करत, तसं कांदळ वन वृक्ष म्हणून कोणाला मान्यता दिली? आता सफेद चिंपीला मान्यता दिली. कधी? तर 8 ऑगस्ट 2020 ला ही मान्यता दिलेली आहे. ओके, एक सेकंड. कधी मिळाली आहे? 8 ऑगस्ट 2020 ला. म्हणजे याचा अर्थ पहिलं विधान जे आहे ते हे कसलं आहे? बरोबर आहे. मग दुसरं विधान काय म्हणतंय? कांदळ वनवृक्ष घोषित करणारे, कांदळ वनवृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे तेलंगणानंतर, महाराष्ट्र हे तेलंगणा राज्यानंतर केवळ दुसरे राज्य आहे म्हणते. मग कांदळ वनवृक्ष याचा सफेद चिंपी या वृक्षाला वनवृक्ष म्हणून घोषित करणार मग हे तेलंगणा राज्य आहे का? नाही. तेलंगणा राज्याने असं काहीही केलेलं नाहीये, सफेद चिंपीला वनवृक्षाचा दर्जा दिलेला नाहीये. तर हे तेलंगणा नसून हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. नीट लक्षात राहू द्या. कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र हेच पहिलं राज्य आहे असा चिंपी या वृक्षाला कांदळ वनवृक्ष घोषित करणार. मग इथं तेलंगणा नंतर दुसरं म्हणतंय, दुसरं नाही तर ते पहिलं आहे. महाराष्ट्र हे कसलं आहे? पहिले राज्य आहे. म्हणून हे दुसरं विधान जे आहे ते चूक आहे आणि पहिलं विधान कसं आहे? बरोबर आहे. मग तुम्हाला विचारलंय कसलं? यस, करेक्ट, बरोबर विधान विचारलेलं आहे. मग केवळ अ विधान योग्य, केवळ ब, ए आणि ब दोन्हीही आणि यापैकी नाही. म्हणजे इथं ए विधान एकदम बरोबर आहे. बरोबर ना? लक्षात आलं ना? हा, नीट लक्षात राहू द्या. ए विधान बरोबर आहे इथं याचं उत्तर. आणि इथं तुम्हाला लक्षात राहू द्या, उद्या जर असं प्रश्न जर विचारला महाराष्ट्र हे तेलंगणा नंतर नाही, तर महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे जे खारफुटीच्या वनांना कांदळ वन म्हणतंय आणि त्या कांदळ वनातला वनवृक्ष म्हणून सफेद चिंपी या वृक्षाला घोषित करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे देशातलं. ओके, चला. आणि हे कधी घोषित केले? 8 ऑगस्ट 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. म्हणून 2चं उत्तर काय पाहिजे? 1 हे तुम्हाला उत्तर असेल. ठीक आहे, चला. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? महाराष्ट्रातील हत्ती या प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करणे या दृष्टिकोनातून राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यात हत्ती प्रकल्प हाती घेतला आहे? बघा, लक्षात राहू द्या, तुम्हाला माहिती आहे, कारण का राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने या कुणाचं हत्ती या प्राण्याचं संवर्धन करण्यासाठी जवळजवळ तुम्हाला काय केलेलं आहे? म्हणजे हत्ती गणना 2023च्या शेवटपर्यंत, शेवटी 2023च्या शेवटीपर्यंत तुम्हाला हत्तीची जनगणना भारतामध्ये होणार आहे. अलग लक्षात. आणि महाराष्ट्रामध्ये पण होणार होती, कारण का महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हत्ती नाहीत. महाराष्ट्रामध्ये पण कसे? वास्तव्य, म्हणजे वास्तव्यासाठी, बरं का, वास्तव्यासाठी, म्हणजे महाराष्ट्रात नाही राहत. कारण का ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, लक्षात राहू द्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, या 2 जिल्ह्यांमध्ये पश्चिम घाट ओलांडून, कर्नाटक मधल्या पश्चिम घाट ओलांडून ते सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या सोयीसाठी. बरोबर ना? पाण्यासाठी. पण ते वास्तव्यासाठी नाहीत.
म्हणून महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे, हे 2023ला म्हणजे किंवा भारत सरकारने 2023 मध्ये हत्ती गणना करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, हत्तीची संख्या वाढावी, बरोबर ना. आता इथं जर तुम्ही बघितलं आणि हे सगळं जगाने ठरवलंय बरं का, हे जगात तुम्हाला जवळजवळ 50 ते 60 हजार, ओके, 50 ते 60 हजार ही हत्ती आहेत. ओके, जगात किती हत्ती आहेत? 50 ते 60 हजार जगामध्ये हत्तीची संख्या आहे. याच्यापैकी तुम्हाला 60% हत्ती जे आहेत ते कुठे येतं? भारतात आहेत. कुठे येतं? भारतात. एकूण 60% हत्ती तुम्हाला भारतामध्ये सांगायचे तर. आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मग आता काय केलेलं आहे, महाराष्ट्र मग काय मागं नाही राहणार आहे. जवळजवळ 16 देशामध्ये ही हत्ती गणना करण्यात आहे, म्हणजे 32 देशात हा संकल्प घेतलेला आहे हत्तीचं संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी. त्यांचं आता शिकार करण्यावरती पूर्णपणे बंदी आणलेली आहे. त्यांचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं म्हणून 32 देशांनी हत्ती गणना करण्याचं ठरवलंय आणि त्यांना संरक्षण देण्याचं ठरवलंय. त्यात महाराष्ट्रामध्ये 16 जिल्ह्यामध्ये हे प्रकल्प, त्यांचं संरक्षण आणि संवर्धन हे प्रकल्प हाती घेतलेले आहेत. आणि मग आता महाराष्ट्र कसं मागं राहील? नाही. मग महाराष्ट्रातील हत्ती या प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे या दृष्टीने राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यात हत्ती प्रकल्प हाती घेतलेला आहे? सांगली आहे, गडचिरोली, कोल्हापूर आहे आणि चंद्रपूर आहे, बरोबर ना. तर सगळ्यांना माहिती आहे याचं उत्तर जे आहे ते काय आहे? कोल्हापूर आहे. नीट लक्षात राहू द्या. हे खूप खतरनाक क्वेश्चन आहे, येणाऱ्या काळात विचारला जाऊ शकतो. चलो, नेक्स्ट क्वेश्चन आहे. तुम्हाला कळलं 3चं उत्तर काय? 3चं उत्तर 3 आहे. ओके, त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर जो आहे तो आहे 4. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला काय घ्यायचं आहे? एकच सेकंद, मला जरा कलर घेऊ द्या. कोणता कलर आपल्याला इथं चांगला दिसेल? हा पण नाही दिसत आहे. हा नाही, हा कलर दिसतोय. एक आहे. चलो, इकडे लक्ष द्या. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बाबा? 21 मार्च रोजी सूर्यकिरण विषुववृत्तावर लंबरूप पडतात. सगळ्यांना माहिती आहे. उदाहरणार्थ हे आहे, हे पृथ्वी आहे. पृथ्वीच्या मधून बरोबर जी रेषा जाते तिला आपण विषुववृत्त म्हणतो. त्याच्यावरती 23.5 वरती एक रेषा आहे, त्याला आपण कर्कवृत्त म्हणतो. त्याच्या खाली 23.5 आहे, त्याला मकरवृत्त म्हणतो. आणि हे तुम्हाला माहिती आहे, डिसेंबर 21 आणि म्हणजे 23 आणि 21 डिसेंबर. ओके, डिसेंबर आणि त्याच्यानंतर काय? जून. ओके, जून. ओके, 21 आणि 23 डिसेंबर उत्तरायण सुरू झालेलं असतं. पण तुम्हाला हे जे कर्कवृत्त आहे, ओके, कर्कवृत्त, कर्कवृत्तावर जे आहे इथं सूर्याचे किरण जे आहेत ते 21 मार्च, ओके, 21 मार्चला कर्कवृत्तावर सूर्याचे लंबरूप सूर्यकिरण पडतात. आणि कर्कवृत्तावर इथं आपला भारत आहे, म्हणून आपल्या भारतामध्ये 21 मार्च रोजी ज्या आहे, 21 मार्चला भारतात उन्हाळ्याला सुरुवात होते. लंबरूप सूर्यकिरण 21 मार्च नंतर कर्कवृत्तावर सूर्यकिरण जे आहे लंबरूप पडतात. त्यामुळे इथालची जी आहे तापमान, ओके, इथालचं तापमान वाढतं आणि वायुदाब काय होतो? कमी होतो. मग इथं काय परिणाम होतोय? उन्हाळ्यात भारतामध्ये उन्हाळ्याला सुरुवात झाली. मग 21 मार्च रोजी सूर्यकिरण विषुववृत्तावर लंबरूप पडतात. आता हे सुरुवात झाली बरं का, म्हणजे 21 मार्चला इथं म्हणजे विषुववृत्ताहून कर्कवृत्ताकडे म्हणजे उत्तरायणकडे भासमान सुरू झालं, विषुववृत्त आणि कर्कवृत्त यांच्या दरम्यान. मग इथं सूर्यकिरण जे आहेत विषुववृत्तावर आणि कर्कवृत्तावरती काय होतात? लंबरूप पडतात. ओके, मग 21, आता इथं तुम्ही म्हणणार विषुववृत्तावर लंबरूप पडतात. यस, विषुववृत्तावर पडतात आणि कर्कवृत्तावर पण पडतात. ओके, सुरुवात झाली आणि कर्कवृत्तावर आपला भारत आहे, मग तिथं सुद्धा उन्हाळ्याला सूर्यकिरण लंबरूप पडल्यामुळे कर्कवृत्तावर आपल्या भारतामध्ये मग काय लंबरूप पडतात. परिणाम काय होतो? सूर्यकिरण जर विषुववृत्तावर आणि कर्कवृत्तावर जर लंबरूप पडले तर परिणाम काय होतो? तापमान वाढतं, तापमान वाढते ना, उष्णता वाढते ना. मग इथं त्याचा परिणाम काय होतो? भारतामध्ये काय परिणाम होतो? भारतात स्थानिक वारे वाहू लागतात, बरोबर ना. भारतात काय होतो? त्याचा परिणाम स्थानिक वारे व्हायला सुरुवात होते. तर हे विधान तुम्हाला काय सांगायचे? बरोबर. 21 मार्च रोजी सूर्यकिरण विषुववृत्तावर लंबरूप पडतात
आणि परिणाम भारतात स्थानिक वारे वाहू लागतात. तर उत्तर गोलार्धामध्ये तुम्हाला सूर्याचं उत्तरायण सुरू झालेलं असतं. डिसेंबर असेल, जून महिना असेल, उत्तरायण सुरू होऊन मग विषुववृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात. तसंच उत्तरायण हळूहळू उत्तरेकडे सूर्य जातोय, म्हणजे विषुववृत्ताकडून उत्तरेकडे कर्कवृत्तावर, आणि कर्कवृत्तावर जेव्हा सूर्यकिरण आले त्यावेळेस भारतामध्ये सुद्धा तापमान वाढताना उन्हाळ्याला सुरुवात होती. बरं, हे विधान बरोबर आहे. मग परिणाम भारतात काय होतात, स्थानिक वारे व्हायला लागतात. आणि दुसरं विधान काय म्हणते, ब, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या भागात, म्हणजे या राज्यातल्या या भागात बंगालच्या उपसागरावरून येणारे उबदार आणि बाष्पयुक्त वारे, वायव्येकडून येणारे उष्ण आणि कोरडे वारे यांच्या दोघांच्या संमेलनात गडगडाटी वादळाची निर्मिती होऊन नॉर्वेस्टर प्रकारचा पाऊस पडतो. हे दोन विधानं तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. दोन्ही विधानं जे आहेत ते कसे आहेत, बरोबर आहेत. आता ते मी तुम्हाला पुढे सांगतो. अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. अगोदर पर्यायामध्ये जा, कुठं आहेत तर वरील पैकी कोणते विधान कसलंय, अयोग्य येतं. अयोग्य म्हणजे आता हे तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. अयोग्य म्हणजे काय आहे, योग्य म्हणजे बरोबर, अयोग्य म्हणजे काय आहे, चुकीचे विधान विचारले. तिथं वरील पैकी कोणते चुकीचे विधान आहेत. इथं विधान अयोग्य आणि ब अयोग्य, इथं ब योग्य अयोग्य. ओके, इथं काय दोन्ही विधान अयोग्य आहेत. इथं अयोग्य दोन्ही, म्हणजे दोन्ही विधान चुकीचे म्हणते आणि दोन्ही विधान योग्य आहेत. म्हणजे याचा अर्थ पर्याय काय, 4 आहेत. दोन्ही विधान कसे येतं, योग्य विधान आहेत. जरी अयोग्य विचारले यातलं कोणतंही विधान चुकी म्हणजे बरोबर, म्हणजे हे चुकीचे नाही येतं. दोन्ही विधान योग्य आहेत. म्हणून तुम्हाला 4चं उत्तर, आपलं 4चं उत्तर 4 आहे. आता इकडे लक्ष द्या. इथं तुम्हाला भारताचा नकाशा आहे बघा. मे आणि त्याच्यानंतर एप्रिल, इकडं एप्रिल आणि मे, म्हणजेच याचा अर्थ, एक सेकंड, एप्रिल डॅश मे आणि डॅश जूनच्या अगोदर, बरं का, जूनच्या अगोदर म्हणतो. इथं उत्तर भारतामध्ये आता मार्च सुरू झाला, याचा अर्थ भारतामध्ये तापमान वाढले, म्हणजेच उन्हाळ्याला सुरुवात झाली. मग एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये इथं तुम्हाला हे राजस्थान जे आहे आणि पंजाब, इथं तुम्हाला आंधी, काय म्हटलं मी, आंधी आणि त्याच्यानंतर लू वारे, आंधी आणि लू वारे व्हायला सुरुवात होतात. हे कसले वारे येतं, हे आहेत उष्ण आणि त्याच्यानंतर कोरडे वारे येतं. उन्हाळ्यात वाहणार येतं, याचा अर्थ ते उष्ण आणि कोरडेच असणार येतं. आणि इथलचा मरुस्थळ आहे. ओके, म्हणजे इथलचा आपलं काय आहे, कसला भाग आहे, मरुस्थळ म्हणजेच कसला आपण म्हणतो, राजस्थानचा मरुस्थळ पश्चिमेकडचा. ओके, तर इथलचा जो आहे, इथं प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता असणारच आहे, बरोबर ना. वाळवंटी प्रदेश आहे, वाळवंटी प्रदेश आहे. या वाळवंटा प्रदेशावरून वाहताना उष्ण आणि ते कोरडे वारे येतं आणि उन्हाळ्याचा भाग आहे. मग यांची दिशा जी आहे ना, ती कुणीकडून, वायव्येकडून ते असे इकडं ईशान्येकडे, ते आपले आग्नेयेकडे व्हायला लागतात. ओके, हे कुणीकडे येतात, आग्नेयेकडे व्हायला येत असतात. मग आता हे वारे जे आहेत, जेव्हा इथलच्या गंगा नदीच्या खोऱ्याहून जेव्हा वाहतात, हे बाष्पयुक्त घेऊन येतात, म्हणजे बाष्पयुक्त होतात. आणि या वाऱ्यामुळं तुम्हाला लक्षात राहू दे, या वाऱ्यामुळं तुम्हाला म्हणजे काय, झारखंड आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगाल. ओके, पश्चिम बंगाल या 2 राज्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो. हे इथं बाष्प घेऊन आल्यामुळे हे उष्ण आणि कोरडेच असतात. बंगालच्या म्हणजे अरबी आपलं काय, गंगा नदीच्या वरून वाहताना ते बाष्प घेऊन येतात आणि त्याच्यामुळं या 2 राज्यामध्ये पाऊस पडतो. त्या पावसाला काल बैसाखी म्हणतात. काय, काल बैसाखी. ओके, काल बैसाखी हा उन्हाळ्यात पडणारा पाऊस आहे आणि झारखंड आणि कुठं पडतोय, पश्चिम बंगालमध्ये. या पश्चिम बंगालमधला इकडचा उत्तरेकडचा जो जिल्हा आहे तो कोणता आहे, दार्जिलिंग जिल्हा आहे, सगळ्याला माहिती आहे. ओके, कोणता जिल्हा आहे, दार्जिलिंग जिल्हा आहे. या दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये सुद्धा हा उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो, पण तिथं त्याला काय म्हणतात, वसंत वर्षा. काय म्हणतात, वसंत वर्षा म्हटलं जातं त्या पावसाला तिकडे. आणि त्या पाऊस जो आहे तिकडं चहासाठी खूप महत्वाचा आणि पोषक मानला जातो. ठीक आहे, कारण का तिथं चहाचे मळे येतं, वसंत वर्षा म्हणून ओळखलं जातं. याच टाईपचा जो आहे इथं केरळ. ओके, कुठे आहे हे, केरळ आणि त्याच्यानंतर इथं आहे कर्नाटका. या कर्नाटक आणि केरळमध्ये सुद्धा उष्ण आणि म्हणजे इथं सुद्धा पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये स्थानिक वाऱ्यामुळं किंवा किनारपट्टीच्या वरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळं. तर इथं तुम्हाला कॉफी बहार म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला, कॉफी बहार.
किंवा त्याला चेरी बहार सुद्धा म्हटलं जातं. ओके, कॉफी बहार किंवा चेरी बहार, याला फुलांचा वर्षाव सुद्धा म्हटलं जातं किंवा ब्लॉशम ऑफ शावर. ब्लॉशम ऑफ शावर्स, फुलांचा वर्षाव, चेरी बहार, कॉफी बहार असं कर्नाटक आणि केरळमध्ये म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर इथं आपला आहे कोकण. ओके, महाराष्ट्रातला कोकण आणि त्याच्यानंतर इकडचा कर्नाटक. इथं तुम्हाला या पश्चिम घाटामध्ये, या किनारपट्टीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याला मोहर आलेला असतो उन्हाळ्यामध्ये, आणि या वाऱ्यामुळं ह्या आंब्याच्या मोहरचं नुकसान होतं, आंब्याचं नुकसान होतं, म्हणून इथं याला काय म्हणतात, आंब्रेसरी. कोकण आणि त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडतो, त्यामुळं कोकणामध्ये आणि कर्नाटकमध्ये त्याला आंब्रेसरी म्हणतात किंवा आमसरी सुद्धा म्हणतात. ओके, तोच जर तुम्ही इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेलात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला वळवाचा ओके, वळवाचा पाऊस म्हटलं जातं. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जर म्हटलं तर त्याला अवकाळी पाऊस म्हटलं जातं. अवकाळी. ओके, अवकाळी पाऊस म्हणजे उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या इथं प्रदेशामध्ये त्याला वेगवेगळे नाव आहेत, लक्षात राहू द्या. आणि आता दुसरं विधान आपल्याला नॉर्वेस्टर बघायचं होतं. बंगालच्या उपसागरावरून बाष्प वरती चालले होते आणि इकडून हे वारे बंगालच्या उपसागरातून हे बाष्प वरती जाताना हे इकडे वरती गेलं आणि इकडून तुम्हाला हे वारे घेऊन आले. म्हणजे इकडं तुम्हाला जो आहे बघा, विधान नीट बघा, विधान पश्चिम बंगाल व ओडिसा या भागात बंगालच्या उपसागरावरून येणारे उष्ण आणि उबदार, म्हणजे उबदार आणि बाष्पयुक्त वारे हे चालले होते कुठून, आग्नेयेकडून वायव्येकडे, आणि तिकडून वायव्येकडून येणारे उष्ण आणि कोरडे वारे यांच्या संमिलनात या दोघांमध्ये टक्कर झाली आणि त्याच्यामुळं काय झाला, ओडिसा आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाऊस पडतो. त्याला काय म्हणतो आपण, नॉर्वेस्टर. काय म्हणतो आपण, नॉर्वेस्टर. लक्षात राहू द्या. ठीक आहे, चला कळलं. म्हणून याच्यामधले जे विधान आहेत हे काय आहेत, अ आणि ब दोन्ही विधान कसे बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. क्लिअर, डन डना डन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5 नंबरचा. 5 नंबरचा क्वेश्चन काय, खालीलपैकी अयोग्य जोडी निवडा. योग्य म्हणजे बरोबर, अयोग्य म्हणजे कसली आहे, चुकीची जोडी ओळखायची तुम्हाला. यस, कसली जोडी ओळखायची, चुकीची जोडी ओळखायची आहे. नीट लक्षात राहू दे, याच्यावरती तुम्हाला एमपीएससीनी प्रश्न विचारलेले आहेत. अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रामध्ये म्हणजे कंबाईनला तुम्हाला कधी पण राष्ट्रीय उद्यानावरती प्रश्न आयोग विचारते बघा. म्हणून तुम्हाला भारतातले राष्ट्रीय उद्यान जे आहेत ते तुम्हाला इथं मी दिलेले आहेत. ठीक आहे, बघा आता इथं राष्ट्रीय उद्यान आहेत आणि इकडे त्याचे राज्य आहेत. म्हणजे कोणत्या राज्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहेत, नॅशनल पार्क आहेत ते तुम्हाला सांगायचे. बघा, रणथंबोर. ओके, रणथंबोर हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कुठं आहे रे, हे राजस्थानमध्ये आहे. म्हणून पहिली जोडी तर एकदम बरोबर आहे. अयोग्य जोडी ओळखायची, चुकीची जोडी ओळखायची आहे तुम्हाला. ओके, रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे. खिरगाव, आता खिरगाव हे तुम्हाला कुठं जोडी दिलेली आहे, उत्तर प्रदेशला जोडी दिलेली आहे. तर हे उत्तर प्रदेशला नाही, लक्षात राहू द्या. हे हिमाचल प्रदेशामध्ये कुठं आहे, हिमाचल प्रदेश. ओके, हे हिमाचल प्रदेशामध्ये राष्ट्रीय उद्यान सांगायचे कोणतं, खिरगाव. म्हणून हे ब जी जोडी आहे ती चुकीची आहे. नेवरा व्हॅली तुम्हाला तुम्ही आपला पूर्व घाट. ओके, हे पूर्व घाट टॉपिक तुम्ही वाचलाय का, नोट्समध्ये पूर्व घाट हा टॉपिक तुम्ही वाचलाय का, भारताची प्राकृतिक रचना. किंवा ज्यांनी ऑफलाईन बॅचमध्ये विद्यार्थी आहेत, ऑनलाईन बॅच ज्यांनी ऑनलाईनची बॅच घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांना मी पूर्व घाटामध्ये रॅली आहे, त्या 3 व्हॅली आहेत, व्हॅली. ओके, रॅली नाही व्हॅली, या तिन्ही व्हॅली बद्दल सांगितलेलं होतं. पूर्व घाटाचे जे आहेत ते भाग 3 पडले होते. इकडचं तुम्हाला जो आहे पश्चिम बंगालचा किनारपट्टी, ओडिसाची किनारपट्टी, आंध्र तेलंगणाची किनारपट्टी हे शिकवलं होतं. मग इथं तुम्हाला पूर्व घाटामध्ये पश्चिम बंगालमध्ये जी होती नेवरा व्हॅली जी आहे, नेवरा व्हॅली ही ओडिसामध्ये नाही, तर कुठे आहे ती, पश्चिम बंगालमध्ये आहे. कुठे आहे ती, पश्चिम बंगाल. यस, याचं उत्तर काय, पश्चिम बंगाल. म्हणून क विधान हे कसलं आहे, चुकीचं आहे. ओके, ड काय, गोविंद पशु विहार.
गोविंद पशुविहार हे सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे, उत्तराखंड राज्यामध्ये. म्हणजे हे सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. ड विधान जोडी बरोबर योग्य आहे आणि अ ही जोडी योग्य आहे. ब आणि क ह्या दोन जोड्या ज्या आहेत त्या अयोग्य जोडी निवडा सांगितली होती, म्हणजे चुकीची जोडी निवडायला सांगितली होती. मग ब आणि क हे चुकीचं आहे. पर्यायी उत्तर फक्त अ आणि क, फक्त ब आणि क. म्हणजे इथं काय तुम्हाला दिले ब आणि क, म्हणजे ब आणि क, ब त्याच्यानंतर क हे विधान कसले येतं, चुकीची जोडी आहेत. म्हणून तुम्हाला याचं उत्तर जे आहे ते 2 आहे. नीट समजलं ना कोणतं काय आहे. ब खिरगाव जे आहे ते राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेशामध्ये आहे आणि नेवरा व्हॅली ही पश्चिम बंगालमध्ये आहे, नॉट ओडिसामध्ये. क्लिअर, डन, ओके. चलो, म्हणजे हे तुम्हाला क्वेश्चन सांगायचे तर अशा टाईपचे प्रश्न. भारतातले राष्ट्रीय उद्याने, नॅशनल पार्क, अभयारण्य नीट वाचून जा. कंबाईनला याच्यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन विचारलेले आहेत, दिसून येतात तुम्हाला. चलो नेक्स्ट 6 क्वेश्चन. त्या 6 क्वेश्चनच्या अगोदर थोडंसं प्रमोशनचा भाग बघा. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर आपले 2 ॲप दिसतील. पहिलं ॲप जे आहे ते तुम्हाला अशा टाईपचं दिसेल, जॉग्राफी बाय सचिन शिंदे, ओके, इंग्लिशमध्ये. आणि दुसरं पहिलं जे ॲप आहे आपलं तेही तुम्हाला दिसेल जॉग्राफी बाय सचिन शिंदे, पण तुम्हाला मराठीमध्ये लोगो दिसेल भूगोल या नावाचा, बरोबर ना. तर हे ॲपवरती पण सगळ्या बॅच आहेत. या ॲपवरती 2 बॅच आहेत. एक तुम्हाला राज्यसेवा, ओके, आणि त्याच्यानंतर कंबाईन. राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा हे 2 बॅच न्यू रेकॉर्डेड, काय म्हणतोय मी, न्यू रेकॉर्डेड नवीन बॅच तुम्हाला नवीन अभ्यासक्रमानुसार याच्यावरती दिलेले आहेत. या ॲपवरच्या बॅच सुद्धा नवीन अभ्यासक्रम आणि नवीन तुम्हाला आहेत. पण आता हे ॲप आपण नवीन घेतलंय त्याच्यामुळे याच्यावरती परत न्यू रेकॉर्डेड बॅच इथे टाकलेले आहेत. ठीक आहे, चला, सिलेबस सगळ्यांमध्ये सेम आहे. ठीक आहे, चलो. जर बघा कंबाईनची पूर्व परीक्षा जर घ्यायची असली, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2023, टार्गेट आहे 30 एप्रिलची. ऑनलाईन बॅच आहे. तुम्हाला नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व घटक दिलेले. आता सध्याला 53 व्हिडिओ टाकलेले आहेत आणि नवीन ॲपवरती 23 व्हिडिओ टाकलेले आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला बाकीचे सगळे व्हिडिओ त्याच्यावरती टाकण्यात येणार आहेत. PDF स्वरूपात नोट्स दिलेले आहेत. तुम्हाला जो वॉच टाइम आहे एक व्हिडिओ 3 वेळा 3 पट तुम्ही बघू शकता. एक व्हिडिओ 3दा बघू शकता. कमी वेळेमध्ये तुम्हाला 15 पैकी 15 मार्काची तयारी गॅरंटी तुम्हाला इथून मिळणार आहे. ओके, तशीच राज्यसेवा पूर्व परीक्षा तुम्हाला फिजिकल जॉग्राफी असेल, ओके, जगाचा भूगोल असेल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, पूर्ण क्लायमॅटॉलॉजी हवामानशास्त्र, हे सगळं तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अशा दोन्ही बॅच तुम्हाला नवीन आणि दुसऱ्या दोन्ही ॲपवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, चला 5 क्वेश्चन आपले झालेले आहेत. 6वा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला इथे या ठिकाणी दिलेला आहे. कर्नाटकातील कोलार येथील सोन्याच्या खाणी कोणत्या धारवाड प्रणालीत किंवा मालिकेत आढळतात? ओके, आता भारतामध्ये तुम्हाला जवळजवळ 7 टाईपचे मुख्य खडक प्रणाली रॉक सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रूपांतर होऊन नंतर वेगवेगळे खडक प्रणाली आहे. मग आर्कियन कालखंड असेल, ओके, त्याच्यानंतर धारवाड प्रणाली, गोंडवाना खडक प्रणाली, अशा वेगवेगळ्या 7 प्रकारचे जे खडक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कर्नाटक राज्यामध्ये कोलार सोन्याची खाण आहे. तुम्हाला माहिती आहे आता इथं तुम्हाला बाबू दुधान डोंगर कोणत्या राज्यात आहेत तुम्हाला आयोगाने आता प्रश्न विचारला होता. तर ह्या बाबू दुधान डोंगराच्या तिथंच काय आहे, ही कोलार खाण आहे सोन्याची. या सोन्याच्या कोलार खाणीमधून तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साठे आणि उत्पादन सोन्याचं घेतलं जातं. भारतामध्ये सर्वात जास्त तिथलचं घेतलं जाते. KFC पिक्चर तुम्ही बघितला असाल, साऊथ इंडियनचे सगळ्यात हिट पिक्चर झालेले ते याच खाणीच्या तिथलचे तुम्हाला पिक्चर सांगायचे आहेत. हे बाबू दुधान डोंगराच्या तिथंच कोलार या ठिकाणी सोन्याच्या खाणी तुम्हाला पाहायला भेटतील. त्या कोणत्या धारवाड प्रणालीत किंवा मालिकेत आढळतात? आता प्रणाली आणि मालिका म्हणजे सलग पट्टा जर असेल एखाद्या खाणी म्हणजे एखाद्या खनिजांचा, तर तो सलग पट्टा असेल तर त्याला आपण प्रणाली म्हणतो किंवा मालिका म्हणतो, बरोबर ना. मग तसं धारवाड प्रणालीत कोणत्या मालिकेत आहेत? आता भारतामध्ये धारवाड खडक प्रणाली जी आहे ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथलच्या धारवाड खडक प्रणालीला सलग पट्ट्याला वेगवेगळं नाव आहे. आलं लक्षात? मग त्या कोणत्या खाणीमध्ये तुम्हाला विचारलंय
की सोन्याच्या खाणी ह्या कोणत्या राज्यातल्या आहेत. मग कर्नाटकातील कोलार येथील सोन्याच्या खाणी कोणत्या धारवाड प्रणाली मालिकेत आढळतात. मग इथं तुम्हाला चिल्पी दिले, साकोली दिले, चंपानेर दिले आणि चॅम्पियन मालिका दिले. बरोबर ना, लक्षात राहू द्या. आता तुम्हाला अगोदर आता ह्याचं उत्तर जे आहे ते चॅम्पियन मालिका आहे. ओके, चॅम्पियन मालिका जी आहे ती कोलार सोन्याच्या खाणी तुम्हाला इथं पाहायला भेटतील. ह्या ऑदर कुठलच्या आहेत त्याच्यासाठी हे बघून घ्या. धारवाड प्रणालीच्या विविध रांगा तुम्हाला भारतामध्ये बघायला भेटतील. चॅम्पियन रांग जी आहे ती कर्नाटकमध्ये आहे, कोलार या ठिकाणी सोन्याच्या खाणीसाठी. चंपानेर जी रांग आहे ती गुजरात राज्यातल्या, आता हे तुम्ही म्हणणार अरवली पर्वत तर राजस्थानमध्ये आहे, तर इकडे बघा हा जी गुजरात राज्य आहे, या गुजरात राज्याच्या इथून पुढे काय हे राजस्थान राज्य आहे. बरोबर ना, मग इथून तुम्हाला गुजरात राज्यापासून असा नैऋत्येकडून ईशान्येकडे जवळजवळ 800 किलोमीटर हा अरवली पर्वत रांग पसरलेली आहे. किती? अशी दिल्लीपर्यंत इकडे गेलेली आहे अशी. ओके, इथपर्यंत दिल्लीपर्यंत अशी गेलेली आहे ती अरवली पर्वत. मग अरवली पर्वताचा पूर्वचा भाग इकडे तुम्हाला लागेल आणि इकडचा पश्चिम मरुस्थळ. ओके, मग ही गुजरात राज्यामध्ये चंपानेर जे आहे, आणि चंपानेर सत्याग्रह कुठे झाला होता? गुजरातमध्ये तर झाला होता. बरोबर, फक्त अरवली पर्वत आणि गुजरात या राज्यांमध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला हे धारवाड प्रणालीचे खडक जे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील. क्लोजपेट माळ जी आहे, क्लोजपेट माळ ही कुठे? मध्य प्रदेशमध्ये आहे. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेश, बालाघाट आणि जबलपूर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. याच्यावरती तुम्हाला आता राज्यसेवेला क्वेश्चन पण विचारलेला होता की जोड्या लावामध्ये क्लोजपेट माळ तुम्हाला बालाघाट आणि जबलपूरला जोडी लावायची होती. ओके, राज्य विचारलं तर मध्य प्रदेश. चिल्पी मालिका जी आहे, चिल्पी ती सुद्धा तुम्हाला जबलपूर आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि जबलपूरमध्ये तुम्हाला चिल्पी मालिका पाहायला भेटेल. त्याच्यानंतर लोह खनिज माळ जी आहे ती तुम्हाला पश्चिम बंगाल आणि ओडिसा राज्यामध्ये पाहायला भेटेल. सौसर माळ जी आहे ती भंडारा आणि नागपूर महाराष्ट्रातल्या आणि त्याच्याच उत्तरेला मध्य प्रदेशमध्ये पाहायला भेटती. त्याच्यानंतर खोंडालाईट ही जी माल आहे आता ही पूर्व घाटामध्ये आहे. आता ही तिथं पण कुठं सांगायचं तर ओडिसामध्ये. ओके, कारण का ओडिसा जे आहे याच्यामध्ये खोंडालाईट ही आदिवासी जमाती आहे. आदिवासी जमाती ओडिसामध्ये पाहायला भेटेल आणि त्यांनी त्यांच्या बोली भाषेवरून खोंड आदिवासी जमातीवरून तिथं खोंडालाईट माळ जी आहे धारवाड प्रणालीच्या त्या आदिवासीच्या नावावरून खोंडालाईट नाव तिथं टाकलेली आहे. पूर्व घाटामध्ये तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे ही माळ पाहायला भेटेल. सायलो रांग आहे, सायलो रांग ही ज्या रायलो रांग किंवा रायलो माळ ही दिल्ली आणि अरवली पर्वतमध्ये आहे इकडच्या साईडला. इकडं रायलो माळ, इकडं जे तुम्हाला आहे चंपानेर माळ. ठीक आहे, आणि साकोली रांग जी आहे ती महाराष्ट्रामध्येच आहे, मध्य प्रदेश आणि जबलपूर. आणि साकोली आणि त्याच्यानंतर सौसर ह्या दोन्ही माळा भंडारा आणि गोंदिया. ओके, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर याच्या उत्तरेच्या साईडला आणि आपल्या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या सांगायच्या आहेत. ठीक आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, चलो, म्हणजे याचं उत्तर जे आहे याचं उत्तर तुम्हाला मिळून गेलेलं असेल कर्नाटक. 6चं उत्तर जे आहे ते तुम्हाला 4 नंबर याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी अयोग्य विधाने निवडायचे, अयोग्य नसलेली विधानं. आता ही तर हात ठेवा, योग्य म्हणजे बरोबर, अयोग्य म्हणजे चूक नसलेले म्हणजेच याचा अर्थ कसले विधान निवडायचे? तुम्हाला बरोबर विधान निवडायचे. प्रश्न अगोदर नीट व्यवस्थित बघायचा, शेवटपर्यंत समजून घ्यायचा प्रश्न. अलग लक्षात, छोटे सिली मिस्टेकने उत्तर जात असते तर. आणि एक क्वेश्चन तुम्हाला या मिनिटमधून बाहेर काढायला काफी आहे. एक क्वेश्चन 0.75 ने तुम्हाला PSIचं जे मिनिट गेलं होतं 0.75 ने असे जवळजवळ आपल्याला भेटलेले 226 पोरं होते. म्हणजे नॉट अ जोक. एकच क्वेश्चन तुम्हाला लागतो मिनिट जाण्यासाठी. पॉइंटनी जर तुमचा मिनिट जातंय पण त्या पॉइंटनी जरी मिनिट गेलं तर त्यासाठी एकच क्वेश्चन लागतो. प्रश्न शेवटपर्यंत व्यवस्थित वाचत जा आणि व्यवस्थित अनालिसिस करायचं याचं उत्तर नेमकं काय आहे. चला बघा, खालीलपैकी अयोग्य नसलेली विधानं म्हणजे बरोबर. मॅग्नीजचे साठे प्रामुख्याने नागपूर, भंडारा आणि गोंदिया ओके जिल्ह्यात आढळतात. आणि महाराष्ट्रामध्ये मॅग्नीजचे साठे या 3 जिल्ह्यात आढळतात. मॅग्नीजचे साठे महाराष्ट्रात नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच तुम्हाला आढळणार आहेत आणि आहेत, म्हणून हे उदाहरण बरोबर आहे. मॅग्नीज साठ्याबाबत भारताचा जगात भारताचा आता कंपॅरिझन कुणासोबत केलंय? जगासोबत केलंय. भारताचा जगात 2रा क्रमांक लागतो. येस, 2रा क्रमांक भारताचा लागत आहे, हेही विधान बरोबर आहे.
तिसरं, मॅग्नीज उत्पादनात ओडिशा राज्य अग्रेसर आहे. ओडिशा राज्य अग्रेसर आहे मॅग्नीच्या उत्पादनात. हे तिन्ही विधानं जे आहेत ते एकदम बरोबर आहेत. आता बघा, मॅग्नीजचे जे साठे आहेत 40% साठे जे आहेत ते तुम्हाला महाराष्ट्रात आहेत. ओके, 40% साठे महाराष्ट्रात आहेत एकट्या भारताच्या तुलनेत जर केलं तर. त्यामुळे तुम्ही जुने जर प्रश्न जर कधी बघितले याच्यावरती विचारलेच होते, प्रथम क्रमांक मॅग्नीज उत्पादनात भारतामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो, तर महाराष्ट्राचा. हे जुना प्रश्न तुम्हाला सांगितला होता. ओके, तर याच्यावरती तुम्हाला आयोगाने हे फायनल पण उत्तर दिलेले होतं. 40% साठा महाराष्ट्रामध्ये आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर भंडारा जो आहे, भंडारा जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये साठे असतील किंवा तुम्हाला उत्पादन असेल. ओके, उत्पादन याच्यामध्ये तुम्हाला प्रथम क्रमांक जो आहे तो कुणाचा येतो, तर भंडाऱ्याचा येतो. आणि दुसरा क्रमांक जो आहे तो दुसरा क्रमांक कुणाचा येणार आहे, नागपूरचा येतोय. आणि सिंधुदुर्गचा जो आहे तो कितवा क्रमांक आहे, तिसरा क्रमांक तुम्हाला सिंधुदुर्गचा आहे साठे आणि उत्पादनासंदर्भात. ठीक आहे. आणि हे महाराष्ट्रातले जे साठे आहेत हे जे आहे ते आर्केन कालखंडामधले आहेत. कोणत्या, आर्केन कालखंडामधले हे साठे सांगायचे. चला, 7चं उत्तर, याचा अर्थ तिन्ही विधान बरोबर आहेत. याचा अर्थ 2, ए, बी आणि सी. इथे तुम्हाला विचारलंय अयोग्य नसलेले म्हणजे बरोबर विधान, आणि तिन्ही विधानं कशी आहेत, एकदम बरोबर आहे. ठीक आहे. अशा टाईपचा जर हा खनिज साधन संपत्ती या टॉपिक मधला हा प्रश्न आहे, तुम्हाला याचा 100% फायदा होईल. खनिज साधन संपत्ती आणि ऊर्जा साधने हा टॉपिक तुम्हाला बिलकुल म्हणजे ह्याला जाताना, परीक्षेला जाताना वाचून जायचा आहे. ओके. 8 नंबर, भीमा नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार योग्य चढता क्रम लावा. ओके, नदी प्रणाली बघा, पहिला जो प्रश्न होता तुम्हाला राजकीय भूगोलवर टाकला होता. सगळे टॉपिक मी कव्हर करण्याचा प्रयत्न दिलाय. सगळ्या टॉपिकला तुम्हाला रिव्हिजन मिळणार आहे. चला, आता नदी प्रणालीवरचा हा क्वेश्चन आहे. भीमा नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार योग्य चढता क्रम लावा. आता तुम्हाला नदी प्रणालीवर प्रश्न कसला विचारायला लागले, त्याच्या छोट्या नद्या, त्यांच्या उपनद्या, त्यांच्या जोड्या, किंवा मग तुम्हाला त्या मुख्य नदी आहेत त्याच्या उपनद्या, त्यांच्यात चढताना उतरता क्रम, त्यांची लांबी विचारायला लागले. बरोबर ना. तर त्या टाईपचा प्रश्न आहे. कारण का, ह्याच्या अगोदर तुम्हाला कंबाईनला गोदावरी नदीवरती तिच्या उपनद्या, त्यांचा उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम विचारला होता. ठीक आहे. म्हणून मी आता तुम्हाला कुणाचा देतोय, भीमा नदीचा देतोय. तुम्ही कृष्णा आणि तापी नदीचा सुद्धा बघून जायचं आहे. ठीक आहे. बघा, चला, तर इथं बघा इंद्रायणी नदी आहे, सीना नदी आहे. बघा, इंद्रायणी नदीची जी लांबी जर बघितली आपण सपोज, तर इथं बघा, इथं इंद्रायणी सगळ्यात कमी लांबीची जर नदी बघितली इंद्रायणी, 4 ऑप्शन कटलं आणि 2 ऑप्शन कटलं, राहिलं तुम्हाला 3 आणि त्याच्यानंतर पहिलं. आता बघा, इंद्रायणीची लांबी जी आहे ती 93 किलोमीटर लांब आहे. किती आहे, 93 किलोमीटर लांब. नीरा नदी जी आहे, नीरा नदी बघा, नीरा नदीची लांबी आहे 207 किलोमीटर. किती, 207. घोड नदीची जर लांबी बघितली तर 270 किलोमीटर घोड नदीची लांबी आहे. आणि जर सीना नदीची जर लांबी बघितली तर हिची लांबी जवळजवळ 300 किलोमीटर आहे. म्हणून तुम्हाला चढता क्रम म्हणजे कसला रे, कमीकडून जास्तकडे, म्हणजे ज्याची उंची सगळ्यात कमी तो अगोदर येईल. मग इंद्रायणीची जर लांबी बघितली तर 93 किलोमीटर लांब आहे. त्याच्यानंतर नीरा नदी 207 किलोमीटर, घोड नदी 270, सीना नदी आहे ती 300 किलोमीटर. म्हणून याचं पर्याय क्रमांक उत्तर जे आहे ते भीमा नदीचं किती आहे, 3 नंबर. मी इथं तुम्हाला आता उदाहरणार्थ ही आपण इथं भीमा नदी काढूया. ओके, ही भीमा नदी, यस, ही भीमा नदी आहे. ओके, ही भीमा नदी, हिचं वरचं जे तीर आहे ते कोणतं आहे रे, वरचं तीर डावे तीर, आणि खालचं कोणतं आहे, उजवे तीर. आता या नदीला पहिली जर आपण नदी बघितली तर इथं येऊन एक नदी मिळते, ती म्हणजे वेळ नदी. काय नाव तिचं, वेळ. यस, ही वेळ नदी येऊन मिळाली. त्याच्यानंतर एक आहे मीना नदी. कोणती आहे, मीना नदी जी आहे ती जाऊन कुणाला मिळते रे, घोड नदीला जाऊन मिळते. ही आली घोड नदीला मिळाली आणि घोड नदी इकडे आली. ओके, हिचं आपण घोड नदी, ही घोड नदी, ही कोणती आहे, मीना नदी. ओके, त्याच्यानंतर अजून एक नदी आहे कुकडी नदी. बरोबर ना, कोणती आहे, कुकडी नदी. ही कुकडी नदी येऊन मिळाली कुणाला, तर ती मिळालेली आहे घोड नदीला. तर हिचं नाव आपण देऊ इथं कुकडी. कुकडी नदी बघा, नीट लक्षात राहू द्या, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या नदीच्या खोऱ्यामध्ये खूप मोठे रांजण खळगे तयार झालेले आहेत. त्याला आपण कुंभगर्ता म्हणतो. आणि ही प्रसिद्ध रांजण खळगे आणि कुंभगर्ता असणारी ही नदी आहे. महत्वाची, खूप महत्वाची नदी आहे कुकडी नदी.
त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामधून एक नदी उगम पावते, तिचं नाव आहे सीना नदी. काय नाव आहे? सीना नदी. आणि सीना नदीला एक नदी येऊन मिळते, ती म्हणजे कोणती आहे? भोगावती नदी. तर हिचं नाव टाकून घेऊ आपण. हिचं काय आहे? भोगावती. ओके. आणि हिचं नाव काय आहे? सीना नदी. ओके. ही सीना नदी. म्हणजे तुम्हाला भीमा नदीला डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? वेळ नदी, मीना, घोड, कुकडी, त्याच्यानंतर सीना, त्याच्यानंतर भोगावती. म्हणजे मुख्य नदीची उपनदी ही तिची काय असते? सहाय्यक नदी तिची मुख्य नदीची उपनदी असते. हे बरोबर आहे. ठीक आहे, चलो लक्षात राहू द्या. म्हणजे कळलं का? सपोज जी मुख्य नदी आहे तिची जी सहाय्यक म्हणजे तिची उपनदी जी असते आणि त्या उपनदीची जी सहाय्यक नदी असते ती मुख्य नदीची उपनदी असते. आलं लक्षात? हा. चला, हे डाव्या तीरावरच्या नद्या घ्या. उजव्या तीरावरून येऊन तिला कोण मिळतं? इथून पवना नदी मिळते. कोणती आहे? एक सेकंद. पहिली नदी कोणती मिळाली? भामा. कोणती आहे? भामा नदी मिळाली. त्याच्यानंतर दुसरी एक नदी आहे, ती कोणती आहे रे? एक सेकंद. हा, इथं दुसरी कोणती आहे? इंद्रायणी. इंद्रायणी. ओके, इंद्रायणी. त्याच्यानंतर दुसरी आहे इथं पवना नदी. पवना नदी जाऊन कुणाला मिळते रे? मुळा नदीला. आणि मुळा नदी खालून एक मुठा नदी येते ना, अशी मिळते हिला. म्हणजे हिचं काय नाव आहे? पवना. त्याच्यानंतर आहे इथं आहे मुळा आणि हिचं काय नाव आहे? मुठा नदी. ओके, मुळा मुठा अशा जाऊन मिळतात इकडं कुणाला? भीमा नदीला. त्याच्यानंतर इथं एक अजून एक नदी मिळते, ती म्हणजे नीरा नदी. ही कोणती आहे? नीरा नदी. या नीरा नदीला इथं एक नदी येऊन मिळती बाणगंगा. इथं एक आहे करहा आणि इकडं एक आहे बाणगंगा. आता बघा, ही जी नदी आहे वेळवंडी. वेळवंडी ही आहे इकडची बाणगंगा. ओके, माझ्याकडनं गलतीने वरच्याला बाणगंगा नाव म्हणण्यात आलं होतं. वरून वेळगंगा, इकडनं वेळवंडी, त्याच्यानंतर इकडनं बाणगंगा. ओके, ही बाणगंगा. आणि ही आहे करहा नदी. कोणती आहे? करहा. ओके. त्याच्यानंतर इथून एक अजून एक हिला नदी मिळते, तिला आहे मान नदी. आणि अजून एक नदी तिला मिळते, हिचं नाव आहे बोर किंवा बोरी. ठीक आहे, बोर किंवा बोरी असं नाव आहे. आणि मग ही नदी महाराष्ट्रातून बाहेर कर्नाटक राज्यामध्ये गेल्याच्या नंतर तिला कोण मिळतं? म्हणजे ती कोणाला जाऊन मिळते? कृष्णा नदीला मिळते. ही नदी कोणती आहे? कृष्णा नदीला. आणि यांचा संगम जो आहे तो कुठं होतोय रे? रायचूर. ओके, रायचूर जिल्हा कुरगुडी. ओके, कुरगुडी गावामध्ये. आणि राज्य विचारलं तर कोणतं आहे? कर्नाटक. ओके, कर्नाटक राज्यामध्ये रायचूर जिल्ह्यात कुरगुडी येथे भीमा नदी जाऊन कोणाला मिळते? कृष्णा नदीला जाऊन मिळते. बघा आता, ह्या भीमा नदीच्या मुख्य उपनद्या आहेत. आणि ही जी भीमा नदी आहे इकडं भीमाशंकर, महाराष्ट्रातलं भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रातलं जे भारतामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यातले 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. या 5 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं भीमाशंकर या 1000 मीटर उंचावरती. ओके, 1000 मीटर उंचावरती भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम झाला. आणि ही तुम्हाला इकडं अशी पूर्वेकडं कर्नाटक राज्यामध्ये जाऊन ती कृष्णा नदीला मिळते. मग हिला उपनद्या जर बघितल्या आपण, वेळ आहे, मीना, कुकडी, घोड, सीना आणि भोगावती. ओके, ह्या तिच्या उपनद्या. आणि इकडनं भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, त्याच्यानंतर वेळवंडी, बाणगंगा, करहा, मानगंगा, बोरी. आता हे बघा, वेळवंडी. आणि तुम्हाला थोडंसं एक पार्ट सांगतो इथं. रामायणामध्ये सीता, त्याच्यानंतर राम आणि त्याच्यानंतर लक्ष्मण वनवासाला गेले होते, बरोबर ना? त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या सोडून द्या. राम आणि लक्ष्मण आणि सीता ज्या आहेत ते वनवासामध्ये फिरत असताना सीतामाईला जे आहे ते तहान लागलेली होती. म्हणून लक्ष्मण जो होता तो पाणी शोधण्यासाठी गेलेला होता. तो प्रकार कुठलचा आहे? बाणगंगा नदीच्या खोऱ्यातला आहे. म्हणजे ही कुठे? सातारा, सांगली या नदीचं खोरं साताऱ्यामध्ये. मग तिथं तुम्हाला त्यांना तहान लागली असता पाणी सापडत नव्हतं, म्हणून लक्ष्मणाने त्या ठिकाणी काय मारला होता? बाण मारला होता आणि तिथून पाणी काढलं होतं. असं रामायणामध्ये आणि काही पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. ते मी तुम्हाला माझ्या वाचण्यात आलंय, मी ते तुम्हाला सांगत आहे. म्हणून मग ते बाण मारला आणि तिथून पाणी निघलं आणि त्याच प्रवाहातून एक नदी नंतर भविष्यातली जी तयार झाली होती तिला नाव काय पडलं होतं? बाणगंगा. बाण मारला म्हणून बाणगंगा.
आणि नंतर लक्ष्मण पाणी घेऊन आले होते. मग तेव्हा जेव्हा पाणी घेऊन आले तेव्हा सीतामाई ज्या होत्या तेव्हा त्या म्हणजे पाणी खूप कमी पडलेलं, म्हणजे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं, मग चक्कर आली आणि झोपल्या होत्या एका जागेवरती. आणि मग त्यांना झोपेतून उठवायचं नाही म्हणून त्यांनी त्यांच्या जवळच मानेजवळ पाणी तिथं ते घडा भरून ठेवला होता. आणि जेव्हा सीतामाईला हे झालं, जाग आली, तेव्हा त्या पाण्याच्या गड्याला त्यांची मान लागली, डोकं लागलं आणि ते पाणी, तो गडा जो आहे तो खाली पडला. पण त्यांनी लगेच तो धरला आणि त्यातलं राहिलेलं पाणी जे आहे त्या पिल्यात. मग त्या पाणी जिथं मान लागून पडलं तिथून परत नंतर एक नदीचा उगम झालाय, तिथून नदीचं रूपांतर झालं आणि त्याला नाव पडलं मानगंगा. आलं लक्षात? तिथून पुढे त्या नदीला बघा कधी कधी मानगंगा नाहीतर मान नदी म्हणतात आणि त्याच्यानंतर बोरी. ओके, याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नका ठेवायचा ते डझंट मॅटर, त्याचा काही संबंध नाहीये. मी तुम्हाला इथं याच्या संदर्भात ही घटना घडलेली होती, माझ्या वाचण्यात आली, ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे, चला तर मग हिच्या डाव्या आणि उजव्या तीरावरच्या ह्या तुम्हाला नद्या सांगायच्या आहेत. 451 किलोमीटर जी आहे ती महाराष्ट्रातून तिची लांबी आहे. ओके, चला तर हे जर उद्या जर विचारलं आणि तुम्हाला इथं सांगितली मी कोणत्या नद्यांची किती लांबी होती आणि तुम्हाला चढता क्रम विचारलेला होता, मग इंद्रायणी नदी जी आहे ती 93 किलोमीटर लांब, नीरा नदी 207, घोड नदी 270 आणि सीना नदी जी आहे ती 300 किलोमीटर. या त्याचा चढत्या क्रमानुसार त्याचा क्रम आहे पर्याय क्रमांक 3. 8चं उत्तर काय पाहिजे? 3 नंबर. ओके, तुम्ही बाकीच्या नद्या ज्या आहेत ते व्यवस्थित बघून जा. ठीक आहे, चलो. सन 2001 ते 2011 या दशकात ग्रामीण लोकसंख्येच्या वाढीचा सर्वात जास्त डॅडॅश या जिल्ह्यात दर होत आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे 2001 ते 2011 या दशवार्षिक या दशकात ग्रामीण लोकसंख्याच्या वाढीचा दर सर्वात जास्त डॅडॅश या जिल्ह्यात आहे. एमपीएससी तयारी करणारा विद्यार्थी लोकसंख्या टॉपिक या सगळ्यात IMP आहे, कारण का दर 10 वर्षांनी लोकसंख्येची जनगणना होत होती. मध्ये कोविड आला, जनगणना झालेली नाहीये. तुम्ही जर 2020, 21, 22 20 मध्ये तर एक्झाम झाला नाही, 21 आणि 22 मध्ये जेवढे एक्झाम झालेत एमपीएससीच्या त्या सगळ्या परीक्षेला तुम्हाला लोकसंख्यावरती खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, आणि हा प्रश्न एकदम सोपा आहे, सगळ्यांना माहिती आहे. जवळजवळ तुम्हाला 23.46% जे आहेत ते काय झाली होती, वाढ झालेली तुम्हाला पाहायची आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर कुठालचा म्हणता येते, ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर सर्वात जास्त कुठं होता तर तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये होता. आणि सर्वात कमी जर विचारला उद्या, सर्वात जर कमी विचारला तर तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सांगायचा आहे. सर्वात कमी रत्नागिरीमध्ये म्हणजे -10.34%, -10.34% जवळजवळ हा मायनस मधला ऋणात्मक जो आहे तो रत्नागिरी सांगायचा आहे. सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर ग्रामीणमध्ये रत्नागिरीमध्ये होता आणि सर्वात जास्त कुठं होता तर तो ह्याच्यामध्ये होता नंदुरबार जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, क्लिअर, डन. चला याच्यावरती क्वेश्चन विचारते तुम्हाला. योग्य जोड्या जुळवा. परत बरोबर असणाऱ्या कोणत्या कोणत्या बरोबर जोड्या आहेत बघा. जिल्हा आणि समुद्र किनारे. आता बघा हे समुद्र किनारे कोणत्या जिल्ह्याला, आता तुम्हाला माहिती आहे कोकणातल्या 7ही जिल्ह्यांना समुद्र किनारा लागलेला आहे. रत्नागिरीला सर्वात जास्त लागलाय. ओके, ठाण्याला सर्वात कमी लागलेला आहे. हे तुम्हाला लेक्चर मध्ये मी दिलेलं आहे कोणत्या जिल्ह्याला किती वगैरे लागलेलं आहे सगळं. ठीक आहे, बघून घ्या जरा. इथं तुम्हाला जिल्ह्याचे नावं दिलेत आणि त्या जिल्ह्याला जे समुद्र किनारा आहे लागलेला त्या समुद्र किनाऱ्याची नावं दिलेत. अरे बाबा गोंधळून जाऊ नका, एमपीएससी थोडासा शब्द चेंज करत असते. समुद्र किनारा लागलाय म्हणजे समुद्राच्या लाटांमुळे तुम्हाला त्याच्या किनारपट्टीवरती वाळू आणि त्याच्यानंतर नद्याने वाहून आणलेली वाळू, गाळ आणि इकडून समुद्रातलं क्षार यांचा एक पट्टा तयार झालाय. ओके, त्याला आपण चौपाटी म्हणतो. काय म्हणतो त्याला? चौपाटी. यालाच आपण काय म्हणतो रे? बीच म्हणतो. यस, किंवा याला आपण म्हणतो पुळण. काय म्हणतोय? पुळण. ओके, टोबोलो, पुळण, चौपाटी, बीच. म्हणजे थोडक्यात काय तर त्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बीच आहेत, पुळण आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. सिंपल. हे जर हे तर नाव तुमच्यात ऐकण्यात आले त्यामुळे इथं तुम्हाला समजत, पण उद्या जर त्यांनी समुद्र किनारे असं जर जोडी लावायला विचारली, शब्द जर चेंज केला तर काही घाबरून जाऊ नका. बघा ठाण्यामध्ये तुम्हाला जे आहे, ठाण्यामध्ये शिरगाव तिथलचा समुद्र किनारा लागलाय त्याला तर शिरगावला आहे. रायगड जे आहे, रायगडला नांदगाव,
रायगडला समुद्र किनारा लागलाय, रायगडमध्ये पण खूप सारे बीच आहेत. ओके, रत्नागिरीमध्ये जे आहे ते हरणे सांगायचं आहे आणि सिंधुदुर्गमध्ये जे आहे ते सिरोडा आहे. सगळ्यात जास्त ज्या बीच आहेत, ओके, सगळ्यात जास्त बीच आहेत त्या कुठे येतात तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. मग अ चं 1 किती जागेवर आहे बघा बरं. अ चं 1 हे बघा इथं आहे. रायगड ब चं 2 किती जागेवर आहे बरं. ब चं 2 हे बघा इथं आहे. ओके, क चं 4 किती जागेवर आहे. क चं 4 हे बघा इथं आहे. आणि सिंधुदुर्ग म्हणजे ड चं 3 म्हणजे इथं ड चं 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 10 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तुम्ही हा क्वेश्चन जो आहे ना हा कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल तो 100% मुख्य परीक्षेला जास्त वेळेस विचारतात आणि प्रीला कमी वेळेस विचारतात. पण उद्या जर बॅड लक असं जर प्रश्नच जर पडला तर यालाही तुम्ही बीच पण करून जायचं आहे. ठीक आहे. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. बरोबर विधान निवडायचंय. खालीलपैकी कोणतं आहे. राज्यात एकूण जलसिंचन क्षेत्रापैकी विहिरीद्वारे होणारे जलसिंचन हे 55% जास्त आहे. बरोबर ना. दुसरं म्हणजे हे विधान तर बरोबरच आहे. पूर्व विदर्भात तलाव सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तलावाद्वारे जलसिंचन पूर्व विदर्भामध्ये सर्वात जास्त आहे. तुम्हाला माहिती आहे बरोबर ना. कारण का तलावांचे जिल्हे सुद्धा कुणाला म्हटलं जातं रे. तलावांचे जिल्हे कुणाला म्हटलं जातं. भंडारा. ओके, भंडारा. आणि जर 2 जिल्ह्यांच्या ऑप्शन मध्ये जर असतील तर भंडारा आणि त्याच्यानंतर गोंदिया. भंडारा आणि त्याच्यानंतर गोंदिया या दोन्ही जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. पण जर सिंगल लाईनवर प्रश्न विचारला आणि खाली पर्यायमध्ये एक जिल्ह्यांचं नाव असेल तर मग भंडाऱ्याला गोल करायचे सगळे. आणि त्याच्यानंतर पूर्वेकडे म्हणजे पूर्व विदर्भात तुम्हाला पूर्व विदर्भामध्ये ओके नैसर्गिक तलाव जे आहेत नैसर्गिक ओके नैसर्गिक तलावांची संख्या जी आहे ती सर्वात जास्त तुम्हाला तिकडं पूर्व विदर्भामध्येच आहे. त्याच्यामुळं पूर्व विदर्भात तलाव सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणजे दुसरं विधान जे आहे तेही बरोबर तुम्हाला सांगायचे. पहिलं विधान बरोबर आहे. राज्यात कालव्याद्वारे तिसरं विधान राज्यात कालव्याद्वारे जलसिंचनाचे प्रमाण नगण्य आहे. नगण्य म्हणजेच काय रे तर कमी आहे. खूपच कमी आहे असं म्हणता येईल. तर कमी नाही लक्षात राहू द्या. हे तिसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. कारण का कालव्याद्वारे जे जलसिंचन आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा दुसऱ्या क्रमांकावर आहे. बरोबर ना. दुसरा क्रमांक. कारण का 23% जे आहे ते कालव्याद्वारे जलसिंचन होते महाराष्ट्रामध्ये. काय कालव्याद्वारे जलसिंचन म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये जे सिंचनाचे जे स्रोत आहेत तो पहिला कोणता आहे रे विहीर. बरोबर ना. पहिला काय विहीर. मग या विहिरीद्वारे जलसिंचन किती म्हणता येते 55% जास्त. यस हे बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक जर बघितला आपण तर ते कालवे आहेत. दुसरा क्रमांक कोणता आहे कालवे. कारण का 23% जवळजवळ जलसिंचन जे आहे ते कालव्याद्वारे केलं जातं. त्याच्यानंतर तिसरा क्रमांक जो आहे विहीर कालवे. त्याच्यानंतर काय आहे एक सेकंद उपसा जलसिंचन उपसा जलसिंचनचा जो क्रमांक आहे तो किती लागतोय 8 लागतोय. विहीर कालवे उपसा आणि आता काय राहिले उपसा जलसिंचन जे आहे ते जवळजवळ किती टक्के आहे 15% आहे. ओके साधं नाव आठवत नव्हतं मला. कधी कधी होत आहे असं बघा. विहिरीद्वारे 55%, कालव्याद्वारे 23%, उपसा जलसिंचन जे आहे 15%. सॉरी अरे यार डबल काय लिहिलं मी एक सेकंद. कोणते कोणते 4 प्रकार आहेत. विहिरीद्वारे 55%, कालव्याद्वारे किती आहे 23% आणि तलाव हा काय तलावाद्वारे किती टक्के 15%. काय छोटे छोटे काय गोष्टी कधी कधी आठवत नाहीत. तलावाद्वारे जलसिंचन जे आहे 15% आणि उपसा जलसिंचन किती 8%. आता नीट लक्षात राहू द्या. हे आहेत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी पिकांना पाणी देण्यासाठी जलसिंचनाचे स्रोत. याच्यावरती जोड्या लावामध्ये आयोगाने याच्या अगोदर क्वेश्चन विचारलेले होते. ठीक आहे. तर नीट लक्षात राहू द्या. चला जर आता किती टक्के मग पहिलं विधान राज्यात एकूण जलसिंचनापैकी किती आहे 55%. हे विधान तर बरोबर भेटलं. ओके पूर्व विदर्भात तलाव सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
बरोबर, मी सांगितलं होतं नैसर्गिक तलाव कुठे येतं, विदर्भ म्हणजे ह्याच्यामध्ये येतं, विदर्भामध्ये येतं आहेत. बघा एक क्वेश्चन तुम्हाला एसटीआय मुख्य परीक्षा 2018 ला एक असा प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तलावाद्वारे जलसिंचन करून तांदळाचे उत्पादन वाढवले जाते. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तलावाद्वारे जलसिंचन करून तांदळाचं उत्पादन घेतलं जातं किंवा वाढलं आहे, तर त्याचं उत्तर जे होतं तेव्हा काय होतं, गडचिरोली. म्हणजे मी म्हणत नाही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त, पण तिथं तसा प्रश्न विचारलेला होता की तलावाद्वारे जलसिंचन करून तांदळाचं उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढवलं होतं, घेतलं जातं. ठीक आहे, चला तर त्याचं उत्तर ते होतं. म्हणून दुसरं विधान हे तलावा सिंचन प्रमाण सर्वाधिक आहे विदर्भात, ते बरोबर आहे. राज्यात कालव्याद्वारे जलसिंचनाचे प्रमाण नगण्य आहे, नगण्य नाही. कालव्याद्वारे जलसिंचन किती टक्के होतंय, 23%. म्हणून हे विधान जे आहे ते चूक आहे. म्हणून अ आणि कसलंय बरोबर विधान आहे. 1 आणि 2 तुम्हाला निवडायचे, तर 1 आणि 2 विधान बरोबर आहे, तर तुम्हाला योग्यच निवडायचे, बरोबर निवडायचे. ए आणि बी म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे. बघा 12 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वार्षिक पर्जन्याचे किंवा पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. बघा तुम्हाला AB सौदी सरांचं जर अपडेटेड बुक जर बघितलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वार्षिक पर्जन्याचे दिवस पनवेलमध्ये दिलेले आहेत, बरोबर ना. तसं मग तुम्हाला ते महाराष्ट्रातलं झालं. आता तुम्हाला जर ह्या 4 दिलेल्यापैकी खालीलपैकी म्हणतोय ना मी, खालीलपैकी म्हणजे सोलापूर, औरंगाबाद, नांदेड आणि बीड या जिल्ह्यांमध्ये वार्षिक पावसाचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर असा जिल्हा कोणता आहे, नांदेड. म्हणून याचं उत्तर जे आहे 3 नंबर नांदेड. नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडला, ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे तिकडनं विदर्भातून वारे येतात, तर तिथं अगोदर कोण लागते, नांदेड. ते नांदेडला दोन्ही ठिकाणी पाऊस पडते. तर वार्षिक पर्जन्याचे जे पाऊस आहे सर्वाधिक पाऊस तो नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त पडताना तुम्हाला दाखवायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 कोणत्या शहरातून जात नाही. प्रश्न शेवटपर्यंत वाचत जा, छोट्या मिस्टेक करू नका. खालील कोणत्या शहरातून जातो असं नाही, कधी कधी वाचून जातं पोरं, जात नाही विचारलंय. ओके डन. कारण का याच्या अगोदर एमपीएससीनी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, कोणता की म्हणजे राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्याच्यावरती खालीलपैकी कोणतं शहर नाहीये, आपल्याला याच्यावरून विचारला होता NH3 वरती, बरोबर ना, NH3 वरून. तर तसा तुम्हाला प्रश्न आता जर विचारला, राष्ट्रीय महामार्गावरती तुम्ही 21 मध्ये 22 मध्ये जेवढ्या एक्झाम झाल्या त्या परीक्षेला तुम्हाला नॅशनल हायवेवरचे प्रमुख शहरं तुम्हाला आयोगाने विचारलेले आहेत. अपडेटेड राष्ट्रीय महामार्गाची लांबी असेल, क्रमांक असतील, नवीन मार्ग असतील बदललेले, हे सगळं तुम्हाला मी आपल्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. यूट्यूबवरती जायचंय तुम्हाला, जॉग्राफी बाय सचिन शिंदे. यूट्यूबवरती जॉग्राफी बाय सचिन शिंदे हे तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग, ओके, NH राष्ट्रीय महामार्ग तुम्हाला मी भाग 1 आणि त्याच्यानंतर भाग 2 असे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी अजून NH म्हणजे महाराष्ट्रातले राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा मग आर्थिक आणि औद्योगिक कॉरिडॉर हे सुद्धा टाकायचे राहिले, तर हे सगळं तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन बॅचमध्ये मी घेतलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला हे सगळं डिटेल्स आणि एक्झाम ओरिएंटेड आपले लेक्चर म्हणजे मार्क पाडायचे असतील, तर तुम्हाला ऑनलाईन बॅच घेण्याशिवाय काही मार्ग नाहीये. ऑनलाईन बॅच तुम्हाला प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर जॉग्राफी बाय सचिन शिंदे या ॲपवरती तुम्हाला दोन्हीकडे अवेलेबल आहेत, त्या तुम्ही बॅच घ्या आणि फक्त ते व्हिडिओ बघायचे, त्याच्यावरची नोट्स वाचायची आणि लगेच आपण संभाव्य प्रश्न सिरीज चालू केलेली आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला 30 एप्रिलच्या परीक्षेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही काही टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, चला बघा. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 कोणत्या शहरातून जात नाही म्हणते. आता नीट बघा, हा तुमचा, हा इकडे गुजरात आहे, हा आपला महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र इकडचा खालचा. तर गुजरात राज्यामध्ये हजीरा पासून हा महामार्ग सुरू झाला आणि कोलकात्यापर्यंत. ओके, जुना जो होता, जुना म्हणजे याचा नंबर किती आता, NH53. ओके, NH किती आहे, NH53. जुना नंबर याचा किती होता रे, याचा 6 होता. आता नंबर किती आहे, 53 आहे. मग हा कधी कधी असं पण तुम्हाला आयोगाने विचारलं, उत्तर आणि दक्षिण भारत
उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या बरोबर मधून कोणता महामार्ग गेलेला होता, तो हजिरा ते कोलकाता. आता पूर्वी जो होता ना, हा हजिरावरून इकडे बहारगोरा, इकडे कुठं होता बहारगोरा. हे बहारगोरा कुठे आहे रे, हे बहारगोरा होतं ओडिसा राज्यामध्ये. ओके, म्हणजे हा पूर्वी कसा जात होता, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्याच्यानंतर म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्याच्यानंतर ओडिसा. ओके, असा जात होता. आता ह्याचा तुम्हाला माहिती आहे, नितीन गडकरी साहेबांनी नवीन राष्ट्रीय महामार्ग जे आहेत त्याचे नंबर चेंज केलेत, काहीचे मार्ग चेंज केलेत. तर इथं त्यांनी जेवढे होईल तेवढे स्ट्रेट हायवे बनवलेत. जे कॉर्नर जे होते ना मोठे मोठे ते काढून टाकलेले आहेत, डोंगर काढून टाकलेले आहेत आणि त्यांनी स्ट्रेट करण्याचा प्रयत्न केलाय रेल्वेसारखा, म्हणजे कमी वेळ कालावधीमध्ये तो व्यक्ती तिथं पोहोचावा किंवा तो माल जो आहे माल वाहतूक करणार ते पोहोचावेत. मग आता इकडे लक्ष द्या. मग हा गुजरात पासून सुरू झालेला आहे. म्हणजे इथं पहिलं राज्य कोणतं घ्यायचं तुम्हाला, गुजरात. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये तिने प्रवेश केलाय. कुठं, धुळे जिल्ह्यामध्ये, म्हणजे इथं आलं महाराष्ट्र. यस, महाराष्ट्र. त्याच्यानंतर तो महाराष्ट्रातून धुळ्यातून कुठे गेला रे, जळगाव, जळगाव. त्याच्यानंतर कुठे जातोय तो, बुलढाणा. त्याच्यानंतर कुठे जातोय तो, बुलढाण्याच्या नंतर तो अकोला. त्याच्यानंतर अकोल्यातून अमरावती, अमरावतीतून नागपूर, वर्धा. त्याच्यानंतर तुम्हाला नागपूरहून भंडारा, भंडारातून गोंदिया, गोंदियातून तिकडे छत्तीसगडमधून तिकडे परत कुठे गेलेला आहे तो ओडिसा, ओडिसाचा सीमा लागली. त्याच्यानंतर वरती गेला तो झारखंडची पण सीमा लागते. आता झारखंडमधून तो पलीकडे कुठे गेलाय, कलकत्ता, पश्चिम बंगालमधल्या कलकत्त्यापर्यंत. म्हणजे नीट लक्षात राहू द्या. आणि याची जर एकूण लांबी जर पकडली तुम्हाला तर 1949 किलोमीटर ह्याची लांबी आहे, 1949 किलोमीटर. आणि महाराष्ट्रातील तुम्हाला जर लांबी जर विचारली तर जवळजवळ 813 किलोमीटर महाराष्ट्रातली या राष्ट्रीय महामार्गाची लांबी तुम्हाला सांगायची आहे. ओके, आणि महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून गेलाय, धुळे, त्याच्यानंतर जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया, म्हणजे एवढ्या जिल्ह्यातून गेलाय. आता तुम्ही या ऑप्शनकडे, साक्री कुठालचा आहे रे, ॲनालिसिस करा. साक्री कुठालचा आहे, धुळ्यामधला, म्हणजे याचा अर्थ ए मधून जातोय, साक्रीमधून जातोय. मालेगाव कुठालचं आहे, मालेगाव आहे नाशिक. मालेगाव कुठालचं आहे, नाशिक मधलं. नाशिक मधून जातोय का, नाही, तर मालेगाव मधून पण जात नाही, बी कॅन्सल. त्याच्यानंतर मलकापूर आणि त्याच्यानंतर हे नांदुरा. मलकापूर आणि नांदुरा हे कुठालचं आहे रे भावांनो, हे आहे बुलढाणा. ओके, बुलढाणा. आणि मग हे वाशिम जे आहे, तर इथं तर अकोल्याच्या नंतर डायरेक्ट अमरावतीमध्ये जातोय, वाशिम मध्ये जातोय का, नाही. यस, हे कटलं. म्हणजे ई मधून जात नाही आणि बी मधून जात नाही, बाकीच्यातून जात आहे. मग इथं जरा ई आणि बी कुठे बघा बरं, कारण का तुम्हाला प्रश्न कसा विचारला, कोणत्या शहरातून जात नाही म्हणते. म्हणजे ई आणि बी, त्याच्यानंतर ई, बी आणि ई. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक किती, 2 आहे. हे नीट लक्षात घ्या. हे बारीक बारीक क्वेश्चन. राष्ट्रीय महामार्ग नीट बघून घ्या. आणि राष्ट्रीय महामार्ग इतके डिटेल्स आणि इतके एक्झाम ओरिएंटेड आपण शिकवले तर त्याच्या बाहेर तुमचा एकही क्वेश्चन जाणार नाहीये. त्याच्यामुळे युट्यूबवर दिलेले तर युट्यूबवर हे लेक्चर टाकलेले आहेत मी दोन्ही मध्ये फ्रीमध्ये, ते तुम्ही बघून घ्या. राहिलेलं तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन बॅचमध्ये बघा, नाहीतर नोट्समधून वाचा. बरोबर ना. हां, चला घ्या पुढं. कळलं का. 13चं उत्तर किती आहे, 2 नंबर. 14 नंबर जे आहे, 14 नंबर नंदुरबार. 14 नंबर क्वेश्चन, नंदुरबार जिल्ह्यातील अस्तंबा डोंगर. बघा, तुम्हाला याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता एकदा की कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाचे डोंगर कोणत्या नावाने ओळखले जातात. तर ज्योतिबाच्या डोंगराला 4 नाव आहेत. ज्योतिबाच्या डोंगराला 4 वेगवेगळे नाव आहेत, पण आयोगाने तुम्हाला काय नाव दिलं होतं, त्यांना वाडी डोंगर. ओके, वाडी डोंगर बास या नावाने ओळखलं, हे त्यांनी फायनल उत्तर दिलं होतं ज्योतिबाच्या डोंगराला. मग तसं सेम नंदुरबार जिल्ह्यातील एक तर सगळ्यात उत्तरेकडचा डोंगर आहे, महाराष्ट्रातला सर्वात उत्तरेकडचा डोंगर कोणता आहे, तर हा आहे आपला अस्तंबा डोंगर, नंदुरबार जिल्ह्यामधला. मग ह्या आणि हा कुणाचा भाग आहे, तर हा आहे सातपुड्याचा भाग आहे. ओके, सातपुडा पर्वताचा भाग आहे अस्तंबा डोंगर. आणि अस्तंबा डोंगर डॅश नावाने ओळखला जात आहे असा प्रश्न आहे. तर पहिला ऑप्शन आहे ज्योतिबाचे डोंगर. ज्योतिबाच्या डोंगराला वाडी डोंगर म्हणतात. पर्याय क्रमांक 1 तर कट झाला.
तोरणमाळ डोंगर तर आपल्या आस्तंबा डोंगर वेगळा आहे, तोरणमाळ डोंगर, तोरणमाळ पठार आणि तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण हे तर ऑप्शन कटलं. कारण का हे बघा आता हे तोरणमाळ जे आहे ना ते महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं थंड हवेचं ठिकाण आहे. आणि या तोरणमाळला जे आहे ते तुम्हाला मध्य प्रदेश, ओके, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर महाराष्ट्र, ओके, आणि त्याच्यानंतर गुजरात, ओके, गुजरात या तीनही राज्यामधून तुम्हाला यात्रे येत असतात. जानेवारी महिन्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये या तिन्ही राज्यातले लोक येत असतात. थंड हवेचं ठिकाण आहे, महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं. ओके, पहिलं कोणतं आहे मग महाबळेश्वर. ठीक आहे, चला तर तोरणमाळ डोंगराला तोरणमाळ डोंगर म्हणतात. तोरणमाळ डोंगरामध्ये तोरणमाळचं पठार आणि तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण आहे आणि तोरणमाळ शिखर पण आहे 1036 मीटर. लक्षात राहू द्या तोरणमाळ शिखर जे आहे, ओके, याची उंची किती आहे 1036 मीटर. ओके, आणि आस्तंबा डोंगर जे आहे याचं नाव विचारलंय. आता अश्वत्थामा डोंगर आणि अक्राणी टेकड्या. अक्राणी टेकड्या ह्या सातपुड्यातल्या आहेत, लक्षात राहू द्या. अक्राणी टेकड्यामुळं तापी नदीपासून नर्मदा नदीचं खोरं वेगळं होतं. अक्राणी टेकड्या म्हणत नाही येतं ह्याला आस्तंबा डोंगराला. तोरणमाळ म्हणत नाही येतं, ज्योतिबाच्या म्हणत नाहीत, म्हणजे राहिलं काय अश्वत्थामा डोंगर. आणि लक्षात राहू द्या इथं तुम्हाला महाभारत जर तुम्ही बघितला असेल, आपल्या लॉकडाऊन मध्ये काही कामधंदे नव्हते, महाभारत बघितलं का, रामायण महाभारत बघून घ्या. ओके, तर हे महाभारत जर तुम्ही बघितलेलं असेल तर अश्वत्थामा हे तुम्हाला माहित असतील नाव. अश्वत्थामाचं वास्तव्य जे होतं, ओके, हे तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये, ओके, नंदुरबार जिल्ह्यामध्ये म्हणजेच सातपुडा पर्वतामध्ये वास्तव्य होतं. आणि हे अश्वत्थामा ऋषी पण तिथं तुम्हाला प्रसिद्ध आहेत. अश्वत्थामा ऋषी किंवा अश्वत्थामा डोंगर या नावाने आस्तंबा डोंगर ओळखलं जातं. अश्वत्थामा ऋषी नावाचे पण इथं ऋषी येत होते आणि अश्वत्थामाचं वास्तव्य सुद्धा इथं होतं. म्हणून लक्षात राहू द्या आस्तंबा डोंगराला अश्वत्थामा डोंगर म्हणून ओळखलं जातं. नीट लक्षात राहू द्या. चलो, आणि शेवटचा प्रश्न आहे, परत एकदा जोड्या लावा. जोड्या लावामध्ये तुम्हाला दिलेले आहेत जागतिक वारसा स्थळे. जागतिक वारसा स्थळे तुम्हाला हे आयोगाने इथं तुम्हाला जाता जाता इथं नव्याने 2 ऍड केलेले आहेत ना जागतिक वारसा स्थळे. ते कोणते होते तर धोलविरा आणि त्याच्यानंतर रुद्रेश्वर रामाप्पा मंदिर 40 आणि 39. हे तर तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण का याच्यावर तुम्हाला बरंचसं करंट मध्ये दिलेलं होतं ना. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची माहिती टाकलेली आहे. टेलिग्राम चॅनल प्रायव्हेट आहे. तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर 99237393 आणि 23 या मोबाईल नंबरवरती मला मेसेज करा. व्हॉट्सअपचा नंबर आहे किंवा ते टेक्स्ट मेसेज करा. त्याच्यावरती मी तुम्हाला लिंक शेअर करेन. त्याच्यावर सर्व नोट्स आणि हा क्वेश्चन पेपर जो आहे, हा क्वेश्चन पेपरवर हा पेपर सुद्धा मी याच्यावरच टाकणार आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करून प्रिंट आउट काढा आणि त्याचं ॲनालिसिस करून घ्या. तर मग टेलिग्राम तुम्हाला पाहायला भेटेल. आणि सगळं टेलिग्राम जॉग्राफी बाय सचिन शिंदे @GO सचिन सर, पण तुम्हाला ते प्रायव्हेट आहे त्यामुळे सापडणार नाहीये. ठीक आहे. यूट्यूबचे आहे जॉग्राफी बाय सचिन शिंदे यूट्यूब चॅनल आहे, ते म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा. कारण का लगेच नेक्स्ट पार्ट जो आहे तुम्हाला दुसरा पार्ट पण लगेच मी तुम्हाला टाकेल. तुमच्या 30 एप्रिलच्या एक्झामसाठी माझ्याकडनं खूप सारे क्वेश्चन पेपर संभाव्य प्रश्न सिरीज जे एक्झामसाठी तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला माहिती आहे मागची जी परीक्षा होती कंबाईनची झालेली, त्याच्यामध्ये आपल्या टेस्ट सिरीज म्हणजे संभाव्य प्रश्न सिरीजचा तुम्हाला खूप सारा फायदा झाला होता. तुम्ही सांगितलं होतं मला कॉल करून, बरोबर ना. मग तसंच तुम्हाला याचा पण फायदा होणार आहे. बघा, जागतिक वारसा स्थळे 39 आणि 40 जाहीर करण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळं या 2 वरून तर तुम्हाला उत्तर सापडलं पाहिजे. सांगा बरं, रुद्रेश्वर रामाप्पा मंदिर कुठं आहे? रुद्रेश्वर रामाप्पा मंदिर जर गेलं तर तुम्ही तेलंगणाला सांगणार. आणि धोलविरा जे आहे हे तर गुजरातला आहे. धोलविरा जे आहे गुजरातला. हे 2 तर कन्फर्म सांगा. हे हुमायूची थडग किंवा कबर जी आहे ही आहे तुम्हाला दिल्लीला. कुठं आहे? दिल्लीला. आणि ग्रेट लिव्हिंग चोल मंदिर कुठं आहे? हे आहे तमिळनाडूला. क्लिअर, डन. मग लावा जोडी. आता मला बसा काय
3 किती जागेवर आहे? अचं 3 बघा, इथं एक आहे, इथं एक आहे, बरोबर ना? 3 आणि 2 नंबर ऑप्शनला आहे. इथं हे पहिलं आणि दुसरं कटच करून टाकायचं. तुम्हाला 100% उत्तर माहिती आहे ना? रुद्रेश्वर रामाप्पा मंदिर, यस, तेलंगणामध्येच आहे. त्या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा विज्ञानचं एवढी त्या काळात लोकांची म्हणजे ज्ञान होतं, त्या विज्ञानच्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून म्हणजे भूकंप जर झाला तर ते मंदिराचं काही नुकसान होणार नाही अशा त्या प्लेटा तयार करून ते मंदिर बांधलेलं होतं. एकदम सुंदर आहे. याचे फोटो टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेले आहेत, दोघांची पण माहिती हे तुम्ही एकदा वाचून घ्या. रुद्रेश्वर रामाप्पा मंदिर बचं 1 किती जागेवर आहे? बचं 1 हे बघा इथं आहे आणि इथं 2 आहे, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 तुम्हाला उत्तर मिळून गेलं. तरीही हुमायूंची कबर दिल्लीला आहे. कचं 2 किती जागेवर आहे? कचं 2. आणि ढोलविरा गाव कुठे? गुजरातला. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, हे गुजरात राज्य. गुजरात राज्यातून इथं कर्कवृत्त गेले का नाही? कर्कवृत्त. आणि गुजरातचे 2 शहर आहेत. एक आहे तुम्हाला हे ढोलविरा, ओके, ढोलविरा आणि दुसरं आहे गांधीनगर. दुसरं कोणते? गांधीनगर. या 2 शहरांमधून कर्कवृत्त पण गुजरात राज्यातलं बरं का. मी तुम्हाला भारताचा राजकीय भूगोलमध्ये हे सगळं कर्कवृत्तावरचे देश, त्याच्यातले शहर, त्याच्यातले राज्य, किती राज्यातून गेले, त्या राज्यातल्या कोणत्या शहरातून गेले, कर्कवृत्त आणि भारतीय प्रमाण कुठे एकमेकांना छेदतात, ओके, हे सगळं तुम्हाला मी ऑफलाईन बॅचमध्ये ऑनलाईन बॅचमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे. 15चं उत्तर जे आहे ते 3 नंबर तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. चला परत एकदा सांगतो आहे, प्ले स्टोअरवरून ही तुम्हाला ॲप डाउनलोड करा. याच्यावरती तुम्हाला न्यू रेकॉर्डेड बॅच तुम्हाला असणार आहेत. याच्यावरतीही तुम्हाला सर्व बॅच असणार आहेत. ओके, चला. कंबाईन सध्याला तुमचं टार्गेट असणारी बॅच आहे 30 एप्रिलची कंबाईनची आणि त्याच्यानंतर राज्यसेवेची. दोन्ही परीक्षा एकदम नवीन न्यू रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला जे आहेत ते तिकडे मी टाकलेले आहेत. ओके, शिवजयंती निमित्त, ओके, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आदरणीय आपले छत्रपती शिवाजी महाराज. ओके, छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 तारखेला जयंती आहे. त्या जयंती निमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्या जयंती निमित्त मी तुम्हाला आपल्या ऑनलाईन बॅचेसवरती, ह्या ज्यांना कुणाला घ्यायच्यात त्या ऑनलाईन बॅचेसवरती तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये डिस्काउंट देणार आहे. तुम्ही त्याचा फायदा घ्यावा. 2 दिवस तुम्हाला ऑफर दिली जाईल. 2 दिवसामध्ये तुमचं ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 1 डे रिव्हिजन बॅच आपल्या मागच्या वर्षीसारख्या असणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही आता सध्याला बॅच जॉईन करा, त्याच्यावरती व्हिडिओ बघा, नोट्स वाचा आणि PYQ सॉल्व्ह करायचे. तुम्हाला संभाव्य प्रश्न सिरीज आपण इथं घेऊन आलेलोच आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. काही जरी अडचण आली, तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करा. आपलं यूट्यूबचं चॅनल आहे जिओग्राफी बाय सचिन शिंदे. हे तुम्ही काय करायचंय? सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचंय. काही वाटलं तर कमेंट करा. ठीक आहे. आणि आपण असंच येणाऱ्या काळात भेटत राहू. तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून थोडासा हातभार लागणार आहे भूगोल विषयाच्या माध्यमातून. ठीक आहे. चला तर या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. नंतर भाग 2 असाच आपण व्यवस्थित आणि एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.